तर शनी हा वाईट नाहीच आहे. बर. शनी म्हणजे काय, तर शनी म्हणजे दाता आहे. हा. तुम्हाला प्रसिद्धी पैसा सगळं तुम्हाला देणारा म्हणजे शनी. पण सर्व ज्योतिषांनी तेच काम करावं, माणसाला पॉझिटिव्हिटीच द्यावी. नक्कीच नक्की तुमचा निगेटिव्ह प्रश्न लागून त्या माणसाला अजून खच्ची करावं आणि त्याच्याकडनं पैसे घ्यावेत. हा बरोबर. आजकाल मुलांना देव ओळखता येत नाही, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. श्रीकृष्णाची मूर्ती आणली की ती पोरगं पोला आई असं, आई गुरुजींनी श्रीकृष्णाची मूर्ती मागितली, मला दे का तेवढी. तुला बदलता येते का? थोडक्यात नशीब बदलता येतं. लव्ह मॅरेज चांगलं का अरेंज मॅरेज चांगलं? माझ्या मते सध्या चालूच्या काळाप्रमाणे कुंडली मिलन बघून लग्न केलं चांगलं. मग ते अरेंज करा, लव करा. मुलींनी काय लक्षात ठेवायचं, तर स्वतः कमवता म्हणजे अतिशहाणा झाल्यासारखं वागू नये. हा शब्द थोडा लागला तरी चालेल. थोडक्यात एक तुम्हाला माहिती आहे, एक ऍप आहे नवीन आता ऍस्ट्रोनॉट. हो. म्हणजे माहित कसं असतं, काय काय असे मुलं मुली सारखाच पैसे घालून प्रश्न काय विचारतात, तर मी बाबा नाही का माझं एक्स माघार येईल का, लॉयल आहे का माझ्याशी, किंवा माझं अमुक अमुक पुरीशी पहिलं होतं ती माघारी आयुष्यात माझ्या येईल का. त्या काय होतं, आजकाल तरुण मुलांना सायकेट्रिकची गरज पडते, लहान मुलांना सायकेट्रिकची गरज पडते. दुर्भाग्य. बोंधुंगडं वळायचं नाही. कोंबडं बकरं अंड उतारा ह्याच्यावर पैसे घालवायचे नाही. अंगात येणं त्याला तर माझा साथ मिळवतो. तुम्ही काही म्हणा, म्हणजे नामस्मरण चालू ठेवा ना. बरोबर. नामस्मरणात तुमची साधना वाढते, उपासना वाढते, तुमच्या नावे निगेटिव्हिटी चांगली राहते, पूर्णपणे जाते आणि पॉझिटिव्हिटी जास्त येते. बरोबर. नामस्मरण आपलं विल पॉवर वाढते. ज्योतिष भास्कर अभय कुलकर्णी काका आपल्यासोबत आहेत. नमस्कार मंडळी. आपण कॅरी ऑन मराठीच्या माध्यमातून अनेक पॉडकास्ट घेतले. काही पॉडकास्ट शिक्षण क्षेत्राशी होते रिलेटेड, काही मराठी भाषेशी, काही अभिनयाशी, काही कलेशी, काही राजकारणाशी. पण आज आपण जो पॉडकास्ट घेणार आहे तो सगळ्यांच्या मनातला आहे. सगळ्यांना चिंता असते की आपल्या भविष्यात आपल्या बरोबर काय होईल, आपला जोडीदार कसा असेल, आपलं करिअर कसं असेल. आणि याच सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपण ज्या व्यक्तीकडे जातो ती व्यक्ती असते ज्योतिषी. त्यातल्या त्या ज्योतिषांमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. काही वारसाने आलेले ज्योतिष आहेत, परंपरागत ज्योतिष आहेत, आणि त्याच्यामध्येच काही शिक्षण घेऊन उच्च शिक्षित झालेले ज्योतिष आहेत. असेच एक उच्च शिक्षित ज्योतिष आपल्यासोबत आहेत, ज्यांचा ज्योतिषशास्त्रातला ज्योतिष भास्कर पर्यंतचा प्रवास पूर्ण झालाय. ज्या लोकांना यातल्या गोष्टी माहिती आहेत त्यांना माहिती असेल की ज्योतिष भास्कर म्हणजे ज्योतिषशास्त्रातली PhD. आणि तेच ज्योतिष भास्कर अभय कुलकर्णी काका आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे काका. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. सुरुवातीला कसं चाललंय आयुष्य, काय माझं का तुमचं? बरोबर. कारण माझ्याकडे प्रत्येक जण येतात ती स्वतःचं आयुष्य बघण्यासाठी, पण मला तुम्ही पहिला टाइम असं विचारलं की नाही का तुमचं आयुष्य कसं चाललंय. कारण माझ्याकडे जिथे प्रत्येकाचा प्रश्नच घेऊन येतो, माझं आयुष्य असं चाललं तसं चाललंय. पण आज प्रश्न म्हणजे माझं आयुष्य खूप छान चाललेलं आहे. महाराजांची कृपा आहे, स्वामींची कृपा आहे. बर. आपण किती वर्ष झालं तुम्ही हे करताय ज्योतिषी, त्यातला अभ्यास म्हणायचं म्हणलं तर मी वयाच्या 7वी म्हणजे 12 वर्षापासून आमचे वडलो परंपरेत आमचे आजोबा पाहत होते. आमचे वडील तर आहेतच आणि मी पण पाहतो. म्हणजे वडिलांकडून मला वारसा मिळाला होता. म्हणजे वारसागत म्हणताल तुम्ही कशी म्हणला तसं वारसागत तर आहेच, पण त्याच्यापेक्षा मला असं वाटलं की आपलं शिक्षण पण, कारण पदवी पाहिजे. कारण कसं होतं की तुमच्याकडे सर्टिफिकेट किंवा पदवी ह्याच्यापेक्षा तुम्हाला शिक्षण, बाहेरचं जे ज्ञान असतं, ह्या पदवी वगैरे काय नाही. पदवी वगैरे आजकाल बाजारात तुम्हाला माहिती आहे कसं काय चाललंय. पदवीपेक्षा स्वतः शिकणं आणि बाहेरचं जग बघणं ह्यात खूप फरक आहे. आणि तुमचं पुराणोक्त म्हणजे पुराणोक्त, शास्त्रोक्त आणि वेदोक्त हे थोडक्यात झालं. हे आपल्याला ते वेदोक्त म्हणजे पूर्णपणे आपण जाऊन तिथं शिकणं किंवा कोणाला तरी गुरु मानणं त्या क्षेत्रातलं. आता आई वडील तर आपले पहिले गुरु आहेत, वडिलांनी मला शिकवलेलं आहेच. बरोबर. त्याबद्दल त्या विषयच नाही, कारण आमचे वडील त्याबद्दल आहेतच. पण वडिलांपेक्षा सुद्धा मला जे बाहेर घेऊन शिक्षण ज्ञान मिळालं ते प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे, त्या सरांच्याकडे मी शिकलो. ज्योतिष गुरुकुल ज्ञान प्रसारक मंडळ त्यांचं स्वतःच आहे, ते ज्योतिष छान उत्तम पद्धतीने शिकवतात. तर त्यांच्याकडून मी शिकलो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. असं शिकायला मिळालं की आपण ते कधी विचार पण नव्हता केला किंवा आपण ते कधी बघितलं पण नव्हतं. इतकं खोल आहे हे माहित पण नव्हतं. तुम्ही म्हणला की आता तुम्ही काय म्हणला ते ज्योतिष भास्कर, पण हे एवढं शिक्षण एवढं सोपं नाहीये. हे अजून पण मी शिकतोयच. बरोबर. जेवढं शिक्षण घेईल तेवढं कमीच आहे, कारण हे आघात आहे. ज्योतिष हे ज्ञान आघात आहे आणि पुढचा व्यक्ती त्याच्यावरती किती विश्वास ठेवतोय ह्याचा परिणाम त्याच्या जीवनावर होतो. बरोबर. ज्योतिष म्हणजे काय असतं? ज्योतिष म्हणजे मार्गदर्शक. थोडक्यात तुम्ही एखादी माझ्याकडे कुंडली घेऊन आला, काका माझा हा प्रश्न आहे,
तर त्याच्यावर तुम्हाला उत्तर हवं असतं, म्हणजे थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन हवं असतं. किंवा तुम्हाला एखादा दोष आहे, तुम्हाला सांगितलं बाबा तुम्हाला हा अमुक अमुक दोष आहे, तुम्ही आता काय म्हणणार, मग त्या दोषावरती मी काय करू, मी ते निरसन होईल माझा दोष, किंवा क्षमल, किंवा थोडक्यात होईल. तर थोडक्यात आम्ही मार्गदर्शक आहे. बरोबर. ज्योतिषी म्हणजे देव नव्हे. माणसांना काय वाटतं, ज्योतिषी म्हणजे देव. हा चला काका तुम्ही मला सांगितलं ना बाबा की अमुक अमुक असं असं आहे, हा ज्योतिष आहे. ज्योतिष खरं तर आहे का, तर ज्योतिष मानलंच पाहिजे, ज्योतिष आहेच. पण किती ज्योतिषी, मी अजून सांगतो, ज्योतिषी 80% परफेक्शन आहे, 20% तुमच्या कर्माचा भाग आहे. म्हणजे तुम्ही कसं कर्म करता. कारण हरी पलंगावरी ते सांगितलं तुमचं लग्न अमुक तारखेला होणार आहे, तुम्ही म्हणा ज्योतिष सांगितलं बरं का आपलं लग्न अमुक तारखेला होणार आहे, आता काय मला जायची कुठे गरज आहे, काय बघायची गरज, सांगितलं म्हणजे होणारच की. अहो पण तुम्ही जिथं पुढे गेला पाहिजे, तिथं तुम्ही 4 चौघात पाहुण्या वेळात मिसळलं पाहिजे, तुमचं घरचं बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे, तुम्ही कुठे पिऊन नाही पडला पाहिजे, तर तुमचं कॅरेक्टर चांगलं पाहिजे, तर ते लग्न विषय होत. बरोबर बरोबर. आता हे ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीला सगळ्यात जास्त महत्व आहे असं मला वाटतं. हो म्हणजे काय, ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीच खूप महत्व आहे. कुंडलीत काय असतं नेमकं, ज्याच्यामुळे एका कुंडलीवरून माणसाचा सगळा जीवन प्रवास कळतो, त्याचं वर्तमान, त्याचा भूतकाळ, त्याचं प्रथमतः कुंडली ही निघती कशी महत्वाची, मी तुम्हाला ते कळलं पाहिजे. कुंडली ही जन्म तारीख आणि जन्म वेळ ह्या परफेक्शनवर कळतं. आता तुम्ही मला परत प्रश्न विचारता की तुम्ही म्हणता जन्म तारीख आणि जन्म वेळ, मग ट्विन्स कसं काय, दोघं वेगळे करत जातात. बरोबर. हा पण भरपूर लोकांना प्रश्न पडतो, म्हणजे जनरली माझ्याकडे खूप लोक आहेत ज्यांचे ट्विन्स आहेत, तर एक इंजिनियर होतो, एक डॉक्टर होतो, म्हणजे असं कसं काय, मग दोघं पण डॉक्टर व्हायला पाहिजेत ना. बरोबर. दोघं पण एका जन्माला एकच वेळ, 2 सेकंदाचा फरक असतो. ज्योतिषात तुम्ही कुठे गेला, आम्ही म्हणतो बाबा अहो एक अर्धाचा फरक चालतो, बरं काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही या, आम्ही बघून देतो, ते समाधान करतो. पण हे तर फक्त 2 ते 5 सेकंद किंवा 5 मिनिटात दोघात फरक असतो. तरी पण आयुष्य एवढं का बदललं जातं, त्यांचं असणार नवमांश कुंडली, त्यांचं असणार मागच्या जन्माचं केलेलं कर्म. आता कर्मावरती कोण किती विश्वास ठेवतं हे प्रत्येकाच्या प्रारब्ध, प्रत्येकाचे वैयक्तिक विषय आहे. काही काही जण तर खूपच नास्तिक आहे, जे काही मानत पण नाहीत, असे पण लोक आहेत. बरोबर. म्हणजे नाही का, थोडक्यात बघणार पण लोक आहेत. हो, जे असेल ज्योतिषशास्त्राचा परिणाम आपल्या जीवनावरती खूप मोठा होतो. पण तुम्ही श्रद्धा विश्वास ठेवून किंवा एक चांगल्या ज्योतिषाकडे जाणं तुमचं महत्वाचं काम आहे की तुम्हाला चांगल्या ज्योतिषाकडे जाणं. आणि मी आजकाल सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की ज्योतिषातलं तुम्हाला कमीत कमी 15% नॉलेज मिळेल. म्हणजे जो बघायला जातोय त्याला बरं की बाबा थोडक्यात मंगळ पाहणं, तुम्ही जाते पंचांगाना, त्यात 5 नंबर 14 वरती 13 वरती 12 वरती सलग पंचांग तुम्ही वाचत या, त्यात तुम्हाला मंगळ हा मोठा भ्रम केलेला आहे, त्यात तुम्हाला सगळी छान माहिती मराठीमध्ये शुद्ध दिलेली आहे, की तुम्ही सुद्धा बघू शकता आपल्याला मंगळ आहे किंवा नाही किंवा काय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती पाहिजे, कारण पुढच्या जर तुम्ही एखाद्या दिवशी गेला आणि त्याचं ज्ञान किती हे तुम्हाला पारखासाठी तुम्हाला थोडं तरी येणं गरजेचं आहे. बरं. आता ह्या सगळ्यामध्ये एखाद्याला समजा जन्म वेळच माहित नाही व्यवस्थित निश्चित, तर त्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये प्रश्न कुंडली म्हणतात. बरं. पण प्रश्न कुंडलीवरून तात्कालिक प्रश्न तुमचा कळतो. तुमच्या मनात तुम्ही आता माझ्याकडे शंका घेऊन आलेला आहात, तर तुम्ही ज्या टायमिंगला मला प्रश्न विचारता त्या टायमिंगवरून प्रश्न कुंडली मानता येते आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं. हे तुमचं झालं प्रश्न कुंडलीवरून. परत दुसरी गोष्ट तुमचं अचूक निदान आहे, काय ग्रंथ आहेत, त्या ग्रंथावरून बोट ठेवून म्हणा तुम्ही बाबा तुमचा चालू प्रश्न आहे, तर चालू प्रश्न ज्याला वेळ माहित नसेल, जन्मतारीख माहित नसेल, त्यानं तात्कालिक प्रश्न हे बघू शकता. पण त्याला प्रश्न कुंडलीचा अभ्यास वृत्तीशी पाहिजे. बरोबर, हे महत्वाचं आहे. बरं. आता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप प्रकार आहेत. कोणी चेहऱ्यावर रीडिंग करतं, चेहरा बघून करतं, कोणी हस्तरेषा बघतं, कोण न्यूमरोलॉजी करतं, कोण टॅरो कार्ड करतं. बरोबर. हो, टॅरो कार्ड करतं, कोण कुंडली पाहतं. तर थोडक्यात प्रत्येकानं किती विश्वास कुठल्या शास्त्रावर ठेवायचा आणि स्वतःवरती आलेला अनुभव हा महत्वाचा आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं सगळ्यात बेस्ट काय? सगळ्यात बेस्ट तर मी म्हणेन कुंडलीच, ऍस्ट्रॉलॉजरच. कारण आपल्या सरकार म्हणण्यापेक्षा आपल्या सायन्स सुद्धा मान्य केलंय की ज्योतिषशास्त्र आहे, सायन्स आहे, त्याला उगाच ज्योतिषशास्त्र म्हणलेलं नाही. बरोबर. ते न्यूमरोलॉजी म्हणजे असं काय नाही की बाबा मी कुठल्याला नावं ठेवतोय किंवा कुणाला मला काय नाही, प्रत्येकाचं तेवढंच रिडिंग असतं, प्रत्येकाचा अभ्यास किती हे महत्वाचं आहे. बरोबर. आता आजकाल न्यूमरोलॉजी किंवा सही म्हणा, प्रत्येकाचं नाव म्हणा, ह्याच्यावर सुद्धा किती लोक भर देणार आहेत, त्यांना तेवढे सुपरिणाम पण जीवनावर त्यांचे झालेले आहेत. म्हणजे त्यांची प्रत्येकाची श्रद्धा, प्रत्येकाचं पाहण्याचं, प्रत्येकाचं नॉलेज. पण माझ्या तर सांगितलं की ज्योतिषशास्त्र कुंडली रिडिंग हे खास असतं, कारण का न्यूमरोलॉजी किंवा हे तुम्ही ठरवता किंवा कुठले शास्त्र तुम्ही ठरवता की असं करायचंय. पण ज्योतिषशास्त्र असं की तुमच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवरून निघालेली कुंडली आणि ते असलं रिडिंग, नाही की तुमची कुंडली मी हाताने मांडेन कशी पण.
ते तुमचं ऑटोमॅटिक निघलं जात. बरोबर. म्हणजे तुमचं सूर्य असतं, सूर्योदय, त्यावेळेचा रवी, त्यावेळेचं लग्न, या सगळ्या गोष्टीवरती ते परिणाम करतं. स्थानगत तुमच्या प्रत्येक स्थानावरती कुंडलीतल्या प्रत्येकाचं महत्व असतं. मग अशी म्हणला कुंडली कशी काम करते किंवा काय करतं, तर कुंडली स्थानगत काम करते. मग त्यासाठी अभ्यासात ज्योतिष लागतो. प्रत्येक स्थानाचं महत्व काय आहे, त्या स्थानात कुठले ग्रह आहेत, कुठल्या राशी आहेत, त्याच्यावरती तुमचं पूर्ण आयुष्य ठरलं जातं. बरं. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह 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 सारखं असतं. हा ह्या राशीतनं त्या ह्याच्यात गेला, तो इकडे आला. कसं ग्रह परिणाम कसे करतात ग्रह एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावरती? ग्रहांचे परिणाम म्हणजे कसं, ग्रहांच्या थोडक्यात गोचरी ग्रहांचं भ्रमण असं म्हणलं जातं. थोडक्यात दिवस उगवतो, दिवस मावळतो, बरोबर. तर प्रत्येक ग्रह हा ठराविक राशीमध्ये असतो, ठराविक काळ असतो. प्रत्येक ग्रहाचं प्रत्येक राशीमध्ये भ्रमण असतं. मग ते भ्रमण सोडून दुसऱ्या राशीमध्ये गेला. समजा आता बाबा आता चालू कुठला आहे, गुरु. थोडक्यात आता गुरु हा मिथुन राशीत आहे, म्हणजे तो कर्क राशीला येताना तो आमच्या शास्त्राप्रमाणे 12वा आहे. बर. मग शास्त्रात काय सांगितलेलं आहे तर 4, 8, 12 काय 6 पण आहे. हे तिरक स्थान म्हणजे वाईट स्थान मानल्या जातात. जर ह्या जर गुरु चालून आला तर तो गुरु त्यांना अशुभ फळ देतो. बर. कारण तो गुरु व्यय असतो. व्यय म्हणजे काय तर तुम्ही केलेल्या गोष्टींचा व्यय. व्यय म्हणजे व्यर्थ. बर. जे काय कराल ते व्यर्थ व्यर्थ. असं काय नाही जे कराल ते व्यर्थ जातं. पण गुरु 12वा असं गुरुबळ त्याला नसतं. बर. शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे त्या बाबा गुरुबळ नसेल तर आपण लग्न विवाह करत नाही, एखादं मोठं काम करत नाही, विहीर काढत नाही, घर बांधत नाही. हे लोक मानतात आणि तुम्ही श्रद्धा ठेवून मानलं तरच ते खरे. कारण कित्येक लोक जे मानणार आहेत त्यांना तसे अनुभव आलेले आहेत. बरोबर. आणि ज्योतिषशास्त्र हे ग्रह आणि नक्षत्र ह्याच्यावरतीच आधारित आहे. बर. आता कुंडलीत सगळं आयुष्य असतं का एखाद्या माणसाचं? अर्थातच. बर. काय काय बघू शकतो आपण कुंडलीमध्ये? काय काय बघू शकतो माणसाचं आपण? पुढच्या व्यक्तीला काय पाहिजे ते सगळं, जे पाहिजे जे विचारेल ते. पण विषय कसा असतो, ज्योतिषानं पण किती सांगायचं ज्योतिषावरती अवलंबून आहे. कारण ज्योतिषाकडे एखादी व्यक्ती येते ती निगेटिव्ह ऐकायला शक्यतो 90% कोणी येत नाही. कारण का त्याच्या मनात अगोदर निगेटिव्हिटी भरली असते. त्याला पॉझिटिव्हिटी हवी असते किंवा त्याला पॉझिटिव्ह एनर्जी. माझं चांगलं आहे. मी थोडक्या डॉक्टरकडे गेला, काय डॉक्टरकडे तुम्ही गेला, डॉक्टर मरी गेला असा असं होते का, इंजेक्शन द्या, तुम्हाला बरं वाटत नाही, तुम्ही गोळ्या खाऊन बरं होता. पण एका डॉक्टर इतका फ्रेश असतो, गेलं की अंगावर हात टाकून थाप टाकून गोड बोलून तिथंच माणसाला वाटतं आपण बरं झालं बरं का. मग ज्योतिषानं निगेटिव्ह सांगण्यापेक्षा माणसाच्या चांगले काय घटनाक्रम घडणार आहे तो सांगावा. आता थोडक्यात तुमच्या का माझ्याकडे तुम्ही आला, कित्येक जण असे की माझ्याकडे फर्स्ट टाइम येणार आहेत. भरपूर लोक येतात माझ्याकडे. म्हणजे आपला मोठेपणा सांगत नाही की अगदी म्हणजे पोलीस डिपार्टमेंट पासून ते अगदी न्यायालयापर्यंत सगळे आपल्याकडे क्लायंट आहेत. पण त्यांचा विषय कसा होतो की ते येतात तर ठराविक लोक असे असतात की आयटी क्षेत्रातली. बरं. आयटी क्षेत्रातली म्हणजे आत्ती थोडक्यात म्हणता येत नाही, पण जरा जास्त चापशी असतात की त्यांना लवकर जस्ट, कारण ते इंटरनेटशी कनेक्ट असतात, ते चालू लाईव्ह दुनियाची कनेक्ट असतात ना. बरोबर. त्यांची काही चुकी नाही, कारण त्यांना ते रोज त्यांना बघावं लागतं. मग थोडक्यात आपले येताना मग थोडक्यात काय करतात, थोडी फिरकी घ्यायचा प्रयत्न करतात. बरं. मग चमत्कार दाखवल्याशिवाय माणूस नमस्कार घालत नाही. बरोबर. मग त्यांना त्यांचा घडलेला काळ सांगावा लागतो की तुम्ही असं असं केलेलं आहे, तुमच्या काळात ह्या अशा घटना घडलेल्या आहेत. मग त्यांना आमच्यावर विश्वास बसतो, हा काका खरंच. मग तिथून पुढे त्यांना पॉझिटिव्ह सांगायचं. बरोबर. तो तिथेच भाग सोडून द्यायचा निगेटिव्ह. त्यांना विश्वास पटला आपला, थांबला विषय. तिथून पुढे त्यांना आपण चांगलं पॉझिटिव्ह सांगायचं. बरं. निगेटिव्ह पण सांगायचं, पण कुठं त्यांना कुठे एखादी घटना धोक्याची घडणार आहे, फक्त तुमचा हा काळ खराब आहे, तुम्ही वाहन जपून चालवा, हा तुम्हाला जरा आजारपणाचा काळ आहे, ह्यावेळी तुम्ही पत्ते पाणी व्यवस्थित पाळा, हे सांगणं काम सुद्धा ज्योतिषाचं आहे. बरोबर. मग त्या काळात माणूस स्वतःची खबरदारी घेऊन शरीर स्वतःचं मन स्थिर ठेवतं आणि त्यापासून वाचतं. बरं. तेच वाचण्याविषयी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात एखादी वाईट घटना लिहिलेली असेल तर ते आपल्याला बदलता येते का? थोडक्यात नशीब बदलता येतं का? नाही, नशीब बदलता येत नाही. थोडक्यात पहिली गोष्ट सांगतो, कारण नशीब म्हणण्यापेक्षा नशीब नाही, कर्माचा भाग आहे हा. थोडक्यात माणसाचं नशीब प्रत्येक जण आज म्हणतं की आपल्या म्हणतात 5वीतच आपलं 6वी नशीब लिहून जाते. हो. त्याप्रमाणे सगळं घडतं, हे सगळं मान्य आहे. पण तरी पण माणूस नशीब बदलण्यापेक्षा माणसानं जर कर्म चांगलं केलं तर तुमच्या आयुष्यात आपसुकच चांगलं होतं. बरं. हा तेवढाच भाग आहे. असं कित्येक जण म्हणतं अरे मी कोणाचं तर वाईट नाही केलं, माझ्याबद्दल असं वाईट का झालं. तर हे तुमच्या म्हणजे आता तुम्ही मानू नका, तुम्ही गीता तर वाचताच किंवा आपण पठण केलंच. हे आज जन्मी तुम्ही जे काही कर्म करतात ते तुम्हाला पुढे फिरून ठेवलं, ते तुम्हाला उगवतं. तुम्ही ह्या जन्मी मागच्या जन्मी काय केलं असतं अर्धवट राहिलं, तुम्ही ते फेडायला असतं, हे माझं म्हणणं आहे.
बर, म्हणजे मागच्या जन्माशी कनेक्टेड आहे हे जीवन. 100% का? मग तुम्ही मेल्यानंतर धावा का करता किंवा कार्य करता? माणूस काय म्हणतो मला मोक्ष भेटला हा. किंवा बाबा मोक्ष भेटावा. आपलं काम काय झालं असतं बाबा प्रत्येकाला मोक्ष भेटावा. हो. माझ्या पूर्वजन्मी काय होतं, काय त्यांना पूर्वजन्मी खूप ऐकायला माझ्याकडे इंटरेस्ट बाबा मला पूर्वजन्मी सांगा, असं सांगा तसं सांगा. पण म्हणजे तुम्ही पूर्वजन्म मानता म्हणजे ह्या जन्म चालू तर आहेच, म्हणजे पूर्वजन्मी तुम्ही कोणतरी होताच. मग त्याचे केलेलं कर्म तुमच्या ह्या जन्मात तुम्हाला फेडावं लागतं. असा ह्या सगळ्या भागाचा मी आहे की बाबा एखादी की लोक इतकी चांगली बघतात ना आहेत, त्याच्यावरती जग चाललंय, चांगल्या लोकांवरती जग चाललेलं आहे. जेवढे वाईट आहेत तेवढे चांगली पण लोक आहेत. बाबा जाता जाता सुद्धा एखाद्याला मदत करणार आहेत. बरोबर. हा, मग त्यांच्यावर पण त्यांचं असं असतं की ते मदत करतात पण त्यांचं कधी कधी वाईट प्रसंगातून जावं लागतं. हो. फक्त तुम्ही जसं आता म्हणला की बाबा नाही काय म्हणला की बाबा मला एखादी वाईट घटना येणार आहे, नशिबात आहे माझी, टाळता येऊ शकते का? तर टाळते त्याचं असर कमी करता येतं, मग त्याचं प्रमाण कमी करता येतं. थोडक्यात तुम्हाला साडे सुरू झालेली आहे हे तुम्हाला कळतंय, साडे तुम्ही टाळू शकता का? नाही. मी टाळू शकत नाही, तुम्ही टाळू शकत नाही. स्वतः वैयक्तिक शनीचे वडील रवी ते टाळू शकले नाहीत, मुलगा असून सुद्धा. मग तुम्ही आम्ही कोण आहे? हा, पण त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं. त्याचे बसणारे चटके आहेत तर त्याचे बसणारे फटके आहेत. थोडक्यात फटके म्हणता येत नाही पण ते जे काय आघात आहेत किंवा शनी आपल्या कर्मात आपल्याला फळ देतं ते तुम्हाला कमी करता येतं. पण माणूस काय करतं, 7:30 लागल्यानंतर पळापळ करतं, मला 7:30 लागले बरं का, चला ब्राह्मणाकडे जावं, एखादा काहीतरी उपाय बघावं, एखादं रत्न दिलं वगैरे घालावं म्हणजे आपल्यावर परिणाम. अरे पण 7:30 कसं असतं, ज्यावेळेस 7:30 लागते म्हणजे काय होतं तर त्या राशीला शनी तुमचा 12वा येतो. बर. हा, 7:30 म्हणजे काय ते पण सांगायला. 7:30 म्हणजे काय होतं, मी तुम्हाला मग सांगितलं गुरु 12वा येणं, तर शनी 12वा येतो. शनी समजा 12वा आला तर आपण 7:30 सुरू झाली, तुम्ही थोडं शनी पहिला, दुसरा आणि 12वा म्हणजे थोडक्यात हा 3 हे अडीच एका राशीमध्ये शनी 2.5 वर्ष भ्रमण करतो. बर. म्हणजे समजा 12वा शनी तुमच्या राशीला लागला तर तिथून तुमची सुरू झाली. एका राशीमध्ये 12वा 2.5 वर्ष, प्रथम स्थानातला 2.5 वर्ष आणि दुसऱ्यातला 2.5 वर्ष, म्हणून 7.5 वर्ष होतात. तर माणूस काय करतो तर 7:30 लागली की माणूस पळापळ करतो, देवाकडे जातं. पण तुम्हाला ह्याच्या पुढचा भाग माहित नाही. तर ज्या वेळेस शनी शास्त्राप्रमाणे 10वा आणि 11वा असतो त्यावेळेस माणसाला अगाध प्रसिद्धी, पैसा पाणी, माणसाचं इतकं चंगळ बंगळ सगळं चालू असतं. 7:30 नाही, मग 7:30 अगोदर जेव्हा आता शनी 12वा सुरू झाला त्या अगोदर 11वा आणि 10वा मी ते अगोदर 5 वर्ष माणसाला इच्छित मनवांचित फलं मिळतात. म्हणजे शनी काय करतो, अगोदर देऊन बघतो. बर. अगोदर देऊन बघतो. 10वा शनी 11वा शनी आला की माणसाला सगळे मनइच्छित फलं मिळतात शनीमुळं. बर. घर गाडी प्रसिद्धी. मग त्यावेळेस जर माणसाने उत्मात केला तर 7:30 तुम्हाला शनी काय करतो, परीक्षा घेतात. तर शनीचं काम काय, तर न्यायदाता शनी आहे. बर. न्याय करा, तुमच्या कर्माच न्याय निवडा, तुम्ही न्यायदाता शनी आहे. मग तुम्ही त्यावेळेस तर अगोदर जर तुम्ही पहिल्यापासून जर का गरिबांना किंवा आपल्यापेक्षा म्हणजे गरीब लोकांना, कामगार लोकांना, असं गरीब म्हणता येत नाही बाबा, कोणाला हिनवून आपल्याला बोलायचं नाही, पण तरी पण नाही का बाबा असतात काय काय लोक असतात बाबा शनी आहे तो एका विशिष्ट जातीचा मानवतो, जाती लोकांना थोडक्यात त्यांना जर एखादा कोणी असा त्रास दिला, काय दिला, तुम्हाला भविष्यात शनी त्रासदायक ठरतोच. कारण शनी हा असतानाच आहे तो म्हणजे गरीब आहे. थोडक्यात गरीब म्हणण्यापेक्षा काळा, तेलकट, मलिन असा आहे. 7:30 थोडक्यात हिनवणं, एखाद्या व्यक्तीला हिनवून जर तुम्ही प्रयत्न तुम्ही दान करता, इकडं मी गुप्तदान करतो, मी देवापाशी गेलो की 50 रुपये ठेवतो, 100 रुपये ठेवतो, मी दान करतो. पण तू दान करतो ही गोष्ट खरी आहे, पण तू तुझ्यापेक्षा कमी असलेल्या लोकांना, दर्जेच्या लोकांना किंवा मिडल क्लास लोकांना किंवा गरीब लोकांना तू हिनवतोस ना. तू हिनवलंच म्हणजे तुझ्या मागे शनी लागला. बर. बरोबर. आणि तिथं रवी जागा होतो. रवी राजा आला, मी स्वतःला जेव्हा माणूस एका दुसऱ्याला हिनवतो तेव्हा त्याला वाटतं की मी श्रेष्ठ आहे, मग तेव्हा त्याचा रवी जागा होतो. पण तुम्हाला माहित नाही, रवी आणि शनी जरी मुलगा म्हणजे जरी बापलेक असलं तरी शनी हा छायाच्या पासून झालेला आहे, म्हणजे तो रवीच्या स्वपत्नीपासून झालेला मुलगा नाहीये. बर. त्यामुळे रवीनं त्याच्या पत्नीचा म्हणजे असलेला त्याच्या आईचा आणि शनीचा त्याग केला का, तर तो काळा आहे म्हणून, छाया म्हणजे काळी झाली ना. बर. मग आईवर शनी पडल्यामुळे त्या त्याग केला की मी तेजस्वी इतका आणि माझा मुलगा असा. बर. म्हणून त्याग केला. म्हणून मग शनी चिडला, नुसतं वक्रदृष्टीने असं बाहिलं होतं. बर. मग त्याच वेळेस त्याचे सारथी पांगुळा झाला आणि घोडे पांगुळ झाले. म्हणून रवीचा मंत्र आहे, असे सारता ज्या पांगुळा रथासी नमस्कार माझ्या सूर्यनारायणाशी. म्हणजे का, तर ते सारथीच पांगुळा कशामुळे झाला, दृष्टीमुळं. बर. म्हणजे शनी इतका एखाद्या लोकांना हिणून बोललं तर तो आहे. तेव्हा गरिबांना कोणी हिणून बोलू नका, म्हणजे थोडक्यात अडचणी असलेल्या लोकांना मदत करा. असं पण म्हणतात की 7:30 चांगलं फळ पण भेटतं. विशेष नाही, शनी वाईट नसतो. म्हणजे पहिली गोष्ट एक असा समज आहे की 7:30 म्हणजे वाईटच किंवा शनी म्हणजे खूपच वाईट. तर शनी हा वाईट नाहीच आहे. बर.
शनी म्हणजे काय, तर शनी म्हणजे दाता आहे. हा. तुम्हाला प्रसिद्धी, पैसा सगळं तुम्हाला देणारा म्हणजे शनी. बर. तर काही काही लोकांना साडेतीमध्ये अगाध पैसा, कर्जमुक्ती, माणसांचा असलेल्या इच्छा, मनोकामना, पूर्ण प्रसिद्धी अशी मिळाली कित्येक लोक आहेत माझ्याकडे. पण ते का असतं, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कर्म. ज्यावेळी त्यांचा चांगला काळ असतो त्या चांगल्या काळात पण तसेच वागतात ते, आणि वाईट काळाला तरी पण ते लोक तसंच वागतात. बरोबर. त्यामुळे त्यांना साडेसाती कधी त्रास होत नाही. बरोबर. आता शनीची साडेसाती जी आहे, म्हणजे भीती असते लोकांना साडेसातीबद्दल, तशी अजून एका बाबत भीती असते ती म्हणजे मंगळ. मंगळ. हा मंगळ म्हणजे कसं झालंय माहितीये का, हा सार्वजनिक लोकात सोडला इरुळ आहे, म्हणजे त्यात साप येतो. बर. मंगळ ग्रह खूप प्रभावशाली आहे. बर. मंगळ म्हणजे काय, तर मंगळ म्हणजे पुरुषत्व, मंगळ म्हणजे प्रधान, मंगळ म्हणजे तामशी. आजकालच्या चालू कुंडलीमध्ये मी तर म्हणतो मंगळ प्रधान कुंडली असावी. बर. हा एक जुना काळ होता जो तत्वांवरती, आपल्या कर्मांवरती, मनुष्य धर्मावरती चालून होता. त्यामुळे त्या काळात मंगळाला थोडं अपवित्र मानलं जायचं किंवा पापग्रह मानलं जायचं. पण आजकाल आता काळ जसा आलाय की तुम्हाला आरला कार्य करणार प्रत्येक गोष्टीत आहे. बरोबर. थोडक्यात आपलाच काळ घ्या, म्हणजे आपण तो गोष्ट आपण इतकं म्हणजे भाग्यवान आहे की आपण तो काळ भोगलेला आहे. आमच्या काळात तर असं होतं की सर शाळा नसताना सुटल्यानंतर आमचे गुरुजी, थोडक्यात आमच्या गुरुजी म्हणायचे सर म्हणायचे, जर आम्ही क्रिकेट खेळत असलो आणि जर फुडून जर आले तर शाळेत सुट्टी असताना आम्ही बॅट टाकून घरी पळून जायचो. करायचो तर त्यांच्याबद्दल असलं आदरार्थ भीती, नक्की आमच्याकडे ताकद किंवा असं काय नसतं, पण आदरार्थ भीती सर आले. आजकाल काय विषय झालाय, आजकाल बारकं पोरगं सरांना म्हणतं काय मी ते त्यांच्याकडे आदर राहिलेला नाही, गुरुजनांबद्दल आदर राहिलेला नाही. मग अशा वेळेस मंगळ काय काम करतो, तर मंगळ म्हणजे पुरुषत्व, मंगळ म्हणजे धाडस. मग ह्या कलियुगात जर प्रत्येकाला दार कार्य करणार आहे तर मग तुमच्याकडे धाडस शौर्य तुमच्याकडे जागृत पाहिजेलच. बरोबर. हे झालं तुमचा हा विषय. आणि राहिला विषय तर लग्नाचा संबंधात असलेला मंगळ. लग्न संबंधात मंगळ कसा असतो, तर बाबा कुंडलीत काय सांगितलेलं आहे, तर 1, 4, 7, 8 आणि 12 ह्या स्थानकात जर मंगळ असेल तर त्याला मंगलिक कुंडली म्हणतात. बर. पहिली गोष्ट. पण तो मंगळ किती अंशात आहे, कुठल्या राशीत आहे, कुठल्या स्थानात तर आपण सांगितलेले आहेत, किती अंशात आहे, कुठल्या राशीत, कुठल्या नक्षत्रात आहे, कुठल्या नक्षत्रात कुठल्या चरणात आहे, तो वृद्ध आहे, मृत आहे, तरुण आहे, युवा आहे, बर, ही स्थिती कशी आहे ह्याच्यावरून तुम्हाला मंगळ किती स्ट्रॉंग किंवा कितीही मानलं जातं. पण तुम्हाला जरी अगदी म्हणतो मी सगळ्यात स्ट्रॉंग जरी मंगळ असला तरी असं नाही की तुम्हाला मंगळाचीच मुलगी हवी, तुम्ही मुलगा आहे तुम्हाला मंगळाची मुलगी हवी किंवा मुलगी असेल तर मंगळाचा मुलगा हवाय, असं काही नाही. समजा माझ्या कुंडलीत आता मंगळ आहे, मला जोडीदार शोधायचा आहे, तर माझ्या जोडीदाराच्या कुंडलीत जर का प्रथम स्थानात आणि सप्तम स्थानात राहू केतू असेल, सप्तम शुभ ग्रह दृष्टी असेल, त्या स्थानागत शनी असेल, तर माझी कुंडली तुमच्या मंगळाच्या कुंडलीला पूरक आहे. बर. अजून त्याला भरपूर ठोकताळे इत्यादी म्हणजे आहेत, त्याची 2-3 उदाहरण तुम्हाला सांगितली. तर ही कुंडली एकमेकाला पूरक होऊ शकते आहे. पण आता विषय कसा होतो की मंगळ हा काय काम करतो, तर मंगळ हा लग्न ठरण्यात किंवा ह्यात बाधिकारक येत नाही, येतो पण किती ते केवळ 30% येतो. पण मंगळ काम कधी करतो, लग्नानंतर. बर. म्हणजे मंगळाचा आपण मुलगा का मुलगी का बघायची, लग्न ठरतच, लग्न होतच, लग्न काय लावून दिलं की लावून होतं, लग्न होतं, पण लग्नानंतर त्या मंगळच्या जीवनावर परिणाम करतो. बर. तो परिणाम कारण मंगळ मग सांगितल्याप्रमाणे तामसे उग्र आहे, मग दोघात मतभेद, दोघं पण चिडचिड, मग तुम्ही म्हणताल मग मंगळ मुला पण मुला पण, मग दोघं पण कसे काय, दोघं पण तलवारी झाले की, मग असं कसं होईल. तर मंगळ दोषाला काय सांगितलेलं आहे, तर ते सांगितलं मंगळाला मंगळाची कुंडली पाहताना नक्की मंगळ पाहिजे तर दोघांचा लग्नेश, दोघांचा सप्तमेश काय आहे. माणसाचं कुंडली पाहताना लग्न स्थानावरती खूप महत्व असतं. माणूस काय म्हणतो, तुम्ही काय माहिती म्हटलं माझी रास कुठली, जनरली माझ्याकडे प्रश्न विचारतात की माझी रास कुठली, तर तुमचं आयुष्य ही राशीवरती तात्कालिक चालतं. बर. तुमचं चालतं असं ते लग्न कुंडली, कुंडलीतल्या प्रथम स्थानावरून काय कळतं आपल्याला, तर प्रथम स्थानावरून व्यक्ती कसा आहे, व्यक्तीचं चरित्र कसं आहे, व्यक्तीचं शरीराचा बांधा कसा आहे, हे लग्न स्थानावरनं कळतं. समजा लग्न स्थानाला एखाद्या गुरु 12वा लागला तर त्याला ग्रहमान चांगलं असून सुद्धा काय कळत बघा वाईट फळं मिळतात. म्हणून कुंडली दोघांची जुळताना लग्न स्थान महत्वाचं आहे. आता स्वभाव दोघांचा का, सप्तमेश चांगला, सप्तम स्थान म्हणजे कसं विवाह स्थान, सप्तमात कुठला ग्रह आहे, कुठला ग्रह चांगला असावा, कुठला वाईट असावा, हे दोघांच्या कुंडली एकमेकाला पूरक आहेत का, 2 मित्र ग्रह आहेत का, कारण ग्रहांच्या जोड्या आहेत एकमेकाचे मित्र ग्रह, शुभ ग्रह,
मग तर तुमचं सप्तमेश आणि माझा सप्तमेश जर बाबा समजा जोडीदार आहे, दोघांचे सप्तमेश जर मित्र घरांचे असेल तर राशी त्या ठिकाणी त्यांचे ग्रहस्थान बाबा राशींचे मालक जर दोघांचे मित्र असतील तर हरकत नाही. दोघांचे सप्तमेश मित्र आला, लग्नेश व लग्न स्थान असताना तर दोघांचे मित्र असले तर चांगलं आहे. शुक्र दोघांच्या कुंडलीत, मुलीच्या कुंडलीत शुक्र, मुलाच्या कुंडलीत बाबा मंगळ, दोघांचे चांगले असतील तर हरकत नाही. तर मंगळाचा परिणाम जीवनावरती आपल्या कधी होतो लग्नानंतर. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या कुंडलीमध्ये जर का अष्टम सप्तम स्थानामध्ये जर मंगळ असेल तर स्त्रियांना पाळीचे विकार खूप असतात, संततीला त्रासदायक ठरतं किंवा त्यांना उष्णतेचे विकार असतात. हा दोष तर बघितलेला आहे. काही काहींच्या जर कुंडलीमध्ये अष्टम स्थानात जर मंगळ रवी बुध एकत्र असेल तर त्यांच्या अंगावर फोडे येणं, उष्णते त्रास होणं, चेहरा दोष होता. लग्न तुम्ही म्हणता लग्न स्थानावर तुम्ही चेहरा सांगितला, मंगळ कुठं आला, पण या उष्णतेमुळे होणारे हार्मोन्स बद्दल चेंजेसमुळे होणार ते ग्रह. बरं, ठीक आहे. आता हे लग्नाबद्दल थोडस झालं. लव्ह मॅरेज चांगलं का अरेंज मॅरेज चांगलं? माझ्या मते सध्या चालूच्या काळाप्रमाणे कुंडली मिलन बघून लग्न केलं चांगलं. मग ते अरेंज करा की लव्ह करा. कारण माझ्या शास्त्राला मानून मी मानणारा माणूस आहे. तुम्ही माझ्याकडे आलात म्हणजे कशासाठी तुम्ही चांगलं व्हावं म्हणून. तर तुम्ही म्हणताय माझं कित्येक बाबा लग्न की ज्यांनी काहीच न बघता केलंय. हो. लव्ह मॅरेज माणसाला कसं वाटतं माहितीये का? लव्ह मॅरेज म्हणजे माणसाला वाटतं जात, बाहेरच्या जातीचा. म्हणून माणसाला आई वडिलांना त्रास होतो की माझ्या मुलीनं जातीचं लग्न केलं, लव्ह मॅरेज केलं, मला बदनाम केलं, असं केलं, यावं केलं, त्यावं केलं. पण आजकाल तसं राहिलंय का? जातीवरती काय डिपेंड राहिलंय का? एक जुना काळ होता, त्या 3 जाती होत्या. एक शूद्र मानायचे, एक विप्र मानायचे आणि एक उच्च, अशा 3 प्रकार जाती होत्या. त्याच्यामध्ये ते क्रायटेरिया धरून बाबा उच्च कुळातील लोकांनी जर नीच कुळातील लोकांशी संबंध ठेवले त्यांना वाळीत टाकलं जायचं, बरोबर, किंवा त्यांना ते हिनवायचे. पण तीच परंपरा चालत ठेवायची का आता आपण? कारण का आता असं झालंय की जरी उच्च कुळातला मुलगा असला तरी तो 70,000 कमवतो, आणि तोच आता नीच कुळातला मुलगा असेल तो गव्हर्नमेंट जॉबला असून तो 2-2 लाख कमावतो. बरोबर. आणि सुख सर्व सोयी सुखीनुसार तो सध्या चालू काळात आहे. मग आपली मुलगी सुखी कुठं राहील किंवा मुलगा सुखी कुठं राहील? आजकाल मुली सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करतायत. दुसरी गोष्ट म्हणजे आयटी क्षेत्रामध्ये नोकरी करतात, चांगला स्वतःच्या पायावरती उभे आहेत, आपल्या मातोश्री होत्याच. फक्त मुलींनी काय लक्ष ठेवायचं की स्वतः कमवता म्हणजे अतिशहाणा झाल्यासारखं वागू नये. हा शब्द थोडा लागला तरी चालेल, पण ते बरोबर आहे थोडक्यात. कारण मुलींना काय वाटतं माहिती का, मी स्वावलंबी झाले म्हणजे मला आता कशाची गरज आहे. पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही. हे कधी कळतं? एक ठराविक आयुष्याचा काळ निघून गेल्यानंतर कळतं की माणसाला पैसा म्हणजे तेव्हा माणूस काय करतो, तेव्हा जोडीदार किंवा स्वतःशी असणार एकमेकाला शोधत बसत. बरोबर. कारण त्यावेळेस शरीराची भूक नसती, वासनेची भूक नसती, बरोबर, त्यावेळेस लागते ती फक्त एकमेकाची साथ. मग त्यावेळेस कळतं की आपण तरुणपणात काय चुकी केली. बरोबर. म्हणून तर माणसानं बघताना लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज किंवा ज्योतिष बघू नये तर कुंडली बघून लग्न करावं. मग लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा, जेणेकरून तुमचा येणारा काळ हा चांगला जाईल. तुम्ही थोडक्यात परत मला म्हणसाल की बाबा गुण मिलन काय? 36 गुण उत्तर तर माझ्याकडे गुण मिळणारा आहे, माझ्याकडे गुण मिळाला किंमत आहे का? तर आहे, पण ती किती आहे? फक्त 30%. कारण का 36 गुण उतरलेल्या लोकांची लग्न घटस्फोट झालेले पाहिलेत मी. म्हणजे 36 गुण मिळत असून सुद्धा घटस्फोट झाले किती पाहिलेत मी. तर गुण चांगलं होतं का? तर त्यांनी गुण मिळण्यावरती काम केले, कुंडली मिळण्यावर केलंच नाही. म्हणजे तुमचे गुण म्हणजे काय असतं? थोडक्यात नाडी, गण, नक्षत्र, चरण ह्याच्यावरती मांडणारे थोडक्यात ग्रहमैत्री, योनी मैत्री, त्याच्यावरती केलेले थोडक्यात त्यांनी एक आराखडा आहे. एवढे गुण उतरले की तुमचं आहे, तुम्ही लग्न करू शकता. पण ह्याच्या पुढचं जाऊन खोलात शिरून जर बघायचं म्हणलं तर कुंडली पहिले गुण मिळण्यावर लग्न का व्हायची? तर तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे पहिलं वडिलांना आईला माणसं भ्यायची, मुलं भ्यायची. की काय काय तर लग्नात कळत होतं जुन्या काळात की ही माझी बायको. मग ती लग्न टिकायची का? तर त्यावेळीची स्त्री ही पुरुषावरती निर्भर होती. बरोबर. आणि तिला आई वडिलांचा एक काळ होता की बाबा नाही, माझी मुलगी परत जर माघारेल तर मला समाज विचारेल कशी काय तुमची मुलगी कधी राहिली, तिला काही नवरा नांदवत नाही का? मग त्यांना ती भीती होती. त्या भीतीपुती मुलींना एक बायका त्यावेळी स्त्रियांना नांदायच्या किंवा करायच्या. आजकाल काय झालंय, ती स्वतःच्या पायावर स्वावलंबी उभी आहे. नवरा म्हणला स्वयंपाक कर तर ती घटस्फोट घेणार आहे मुली. मग स्वयंपाक कर लावलास, मी पैसे कमावतो पैसे कमावतो, मी एक मेट ठेव ना, कुक ठेव, शेफ ठेव, तिचे पैसे भरते मी.
पण ह्याला प्रेम म्हणतात का, ह्याला संसार म्हणतात का? मग ह्या सुद्धा क्रायटेरिया, एकमेकाच्या हातचं जेवणं, एकमेकाला प्रेमानं भरवणं, एकमेकाशी संवाद साधणं प्रेमानं, त्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. हे महत्वाच्या गोष्टी. बरोबर. त्या ह्याच्यावरनं एक कुंडलीवरनं बऱ्याच केसेस अशा बघितल्यात आपण ह्या वर्षात, तर बरंच झालंय की म्हणजे लग्न झाल्यानंतर हनीमूनला गेले नवरा बायको आणि बायकोनं नवऱ्याला मारून टाकलं प्रियकारासाठी, किंवा महाराष्ट्रात झालेले काही प्रकरण आहेत की ज्याच्यामध्ये हुंड्यासाठी वगैरे मुलीचा हे झालं. तर मग ह्या गोष्टी आपण कुंडलीतून वगैरे बघू शकतो का? 100%. मग कुंडली मिळून पाहायचं का? मी तुम्हाला माझ्या काय म्हणलं, मला लो मॅरेज किंवा अरेंज मॅरेज माझ्याकडे हा विषयच नाहीये. मला कुंडली मिलन महत्वाचं आहे. एकमेकाची लॉयल्टी मला चेक करायची. बरोबर. की थोडक्यात एक तुम्हाला माहिती आहे, एक ऍप आहे नवीन आता, ऍस्ट्रोटॉक. हो चालेल आहे. म्हणजे माहित कसं असतात, काय काय असे मुलं मुली सारखाच पैसे घालून प्रश्न काय विचारतात. तर मी बाबा नाही का माझं एक्स माघार येईल का, लॉयल आहे का माझ्याशी, किंवा माझं अमुक अमुक पुरीची पहिलं होतं ती माघारी आयुष्यात माझ्या येईल का. तर हे चोरून प्रश्न विचारतात. बरोबर. हा. तर त्यासाठी तो ऍप चांगला आहे, नाही असं नाही, पण त्यातले तज्ञ ज्योतिष किती आहेत. आता तेच तज्ञ ज्योतिषी तुम्ही म्हणालात, तज्ञ ज्योतिषी किंवा चांगला ज्योतिषी, आता भविष्य बघायचे आपल्याला त्या माणसाकडनं, तर मग तो ज्योतिषी चांगला हे कसं निवडावं? तर तुम्हाला मार्गदर्शक निवडायचा आहे. बरोबर. तर तुम्ही तुमचा सीए निवडताना काय परीक्षा घेता, तुमच्या त्याच्या काय त्याचं स्किल, क्वालिफिकेशन किती आहे, त्याचं स्किल क्वालिफिकेशन, अनुभव हे तुम्ही तपासणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट तपासणं म्हणजे काय करा, मी तुम्हाला मागे सांगितलंच की तुम्ही काय काय ज्योतिष असे आहेत की त्यांना पंचांग सुद्धा वाचता येत नाही किंवा पंचांगातलंच काय माहित नसतं, पण ते चांगले ज्योतिष त्यांच्याकडे माणसाला लाईन लावून बसलेलं असतं. मग तुमच्याकडे ते आले किंवा सांगायचं माझा हा प्रश्न आहे, मग थांबा 2 मिनिटं, अंगाराची पुढे ही ठेवा, हे जात तुमचं काम होऊन जाईल. म्हणजे असे पण ज्योतिष आहेत. बरोबर. चालतंय, तुम्ही अमुक शांती करा, काय काळजी करा, तुम्ही या इथं शांती करता. मग त्यांची कोण असेल भटजी तुमच्याकडे शांती, त्यांचं कमिशन वगैरे असतं. म्हणजे थोडक्यात काय तुमचं समाधान कधी होतं की त्यांना आपल्याला काहीतरी दिलंय. बरोबर. मग तेव्हा तुमच्या मनात समाधान होतं की आपल्याला त्यांनी काय दिलं, आपल्याला फरक पडणार आहे, तुमची विल पॉवर जागी होती. म्हणून असे किती ज्योतिष आहे की ज्यांना इथलं नॉलेज नसतं पण त्यांचे अनुभव लोकांना खूप चांगले आहेत. बरोबर. त्यांची मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे त्यांची असलेली साधना, त्यांचं असलेले मंत्र जप शी महत्वाचं असतं. तुम्हाला तज्ञ ज्योतिषमध्ये तुम्ही कसं थोडक्यात तुम्हाला त्यातलं नॉलेज पाहिजे, 15 ते 20% तुम्हाला त्यातलं नॉलेज पाहिजे, जेणेकरून तुमच्या ज्योतिषाला काय थोडक्यात खोच बाबा मंगळ थोडक्यात तुम्ही म्हणला तर मंगळ हा समाजात खूप वाहिलाय. तर मंगळ काय तुम्ही ज्योतिषाला विचारता माझ्या कुंडलीत मंगळ आहे का, सांगावं जरा मला. पण यासोबत तुम्हाला मी थोडक्यात शिकवतो की सगळ्यांना म्हणजे अनुभव कळत तेच की मंगळ कसा असावा, 15% आपल्याला नॉलेज पाहिजे. तुम्हाला कसं तुम्हाला नॉलेज सांगतो. प्रथमतः कुंडली असते, कुंडलीचं जी चौकोन असतात 1 2 तुम्ही जर मोजले तर तुमच्या कुंडली समोर मांडले तर तुम्ही डाव्या हाताकडून मोजत जायचं. प्रत्येक ग्रह असे तिरकोणी फुले असतात, त्या प्रत्येक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे 12 तुमची स्थानं झाली. त्यातल्या प्रथम स्थानामध्ये मंगळ असेल, तिथून पुढे 1 2 3 4 चतुर्थ स्थानामध्ये मंगळ असेल, किंवा पंचांग जर तुम्ही उघडलं तर तुम्हाला दिलेत, तुमची कुंडली समोर ठेवली त्यात दिलेत किंवा ह्या स्थानामध्ये 1 4 7 8 आणि 12 या स्थानात तुमचा मंगळ असेल तर तो मंगळ आहे. पण तो मंगळ तुम्हाला कितपत आहे हा कसा ओळखायचा, तर जर कर्क राशीचा मंगळ असेल तर कर्क राशी तिची नीच रास आली, मी त्या स्थानात मंगळाचं कारकत्व पूर्णपणे संपतं. मी तुम्हाला माहित पाहिजे आपल्याला मंगळ आहे का, ह्या स्थानात आपल्याला मंगळ नसेल तर आपल्याला मंगळ ऑलरेडी नाहीच आहे. पण ह्या स्थान सोडून जर इतर मंगळ असेल, पण तो बाबा प्रथम एक नंबर लिहिलाय आकडा, तिथं 4 नंबर आकडा लिहिलाय, 8 नंबर आकडा लिहिलाय, 12 नंबर आकडा लिहिलाय, तो काय काही दुसऱ्या माहित नसते, ते म्हणतात 8व्या स्थानामध्ये मंगळ आहे, तो तुम्हाला मंगळ कडक आहे, मग तुम्हाला त्याची उपाय किंवा शांती करावं लागेल. पण तो मंगळ माझ्या त्या स्थानात नाही तर मला मंगळ असेल कसा. पण ते आकडे म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे कुंडलीत. तर ते प्रत्येक रखाण्यामध्ये जे आकडे असतात बाबा 1 2 3 4 5 6 प्रत्येक असे आकडे लिहिले असतात. मग त्याच्या पुढे ग्रह असतील बाबा रवी मंगळ काय शुक्र चंद्र केतू ते लिहिलं असतं. तर ते ग्रह असतात, त्या ग्रहांच्या जे आकडे म्हणजे राशी. तर 1 ते 12 राशी आहेत, क्रमवार राशी आहेत, म्हणजे ज्योतिषाने ठरवून सांगितल्याप्रमाणे त्या आकडे म्हणजे त्या राशींचे क्रम. मी तुम्ही सप्तम स्थानात बाबा आता आहे, सप्तम स्थानामध्ये 8 आकडा आलेला आहे, 8वी रास बाबा वृश्चिक रास आहे, तर त्याचा स्वामी असतानाच मंगळ आहे. मग सप्तमात आपण म्हणतो मंगळ असेल, सप्तमात जर का वृश्चिक जर मंगळ असेल तर तो मंगळाचं बळ अधिक आलं, मंगळ स्ट्रॉंग झाला. स्वराशीतला मंगळ म्हणजे स्वतःच्या राशीत मंगळ आला तो स्ट्रॉंग झाला. रवी राशीतला मंगळ
तो स्ट्रॉंग झाला. आता ह्याच्यापेक्षा पुढचं तुम्हाला सांगतो, आपण कुंडलीमध्ये मंगळ तर पाहतोच, पण तुम्हाला अर्कविवान कुंभ याबद्दल पण सांगतो सर्वांना, जेणेकरून माहित असावं की अर्कविवान कुंभ म्हणजे काय. तर अर्कविवान कुंभ माणसं ज्योतिषाकडे गेले की म्हणतात तुम्हाला मंगळ आहे, दुसरं लग्नात 2 लग्नाचा योग आहे, तुमचं बाबा असं आहे, तुम्ही ह्या अशी लग्न करा, रोहिशी लग्न करा, काही माहित नसतं. रोहिशी झाडाबरोबर असतो रोहिशी पिक्चर कुठला मला माहित नाही, पण रोहिशी किंवा घटाशी मुलीचा असतो तो कुंभ विवाह असतो, म्हणजे घटाशी लग्न होतात, आणि मुलाचा असतो तो अर्क विवाह असतो, म्हणजे रोहिशी लग्न होतात. तर हा विवाह करावा का, तर अवश्य करावा, पण तो कधी करावा. कुंडलीमध्ये कुठल्याही स्थानात, मी काय म्हणतोय का, ह्याच्यावरती प्रत्येक ज्योतिषाचं म्हणणं प्रत्येकाचं वेगळं असणार आहे. ह्याबद्दल पण माझा स्वतःचा अनुभव आहे. कुठेही कुंडलीमध्ये रवी मंगळ युती असेल, एका घरामध्ये रवी आणि मंगळ जर असतील, आणि त्यातली त्यात जर आपण सांगितलेलं 1, 4, 7, 8, 12 ह्या स्थानात जर रवी मंगळ युती असेल, तर हा अंगारक योग बनतो. ह्याच्यामुळं भविष्यामध्ये दोघांच्या मध्ये विकोपाला जाण्याची शक्यता 90% चान्स. तर हा दोष टाळण्यासाठी आपण मुलीची किंवा मुलाचा कुंभविवाह किंवा करून घ्यावाच, आणि मगच विवाह करावा. हा जर कोणाच्या कुंडली दोष असेल तर, रवी मंगळ एकत्र असेल तर, जर मुलीची असेल तर तिथं ज्योतिषाकडे दाखवून कुंभविवाह करून घ्यावा, मुलं असेल तर त्यांना अर्क विवाह करून घ्यावा, आणि मगच पुढचा विवाह करावा. जेणेकरून मंगळ आणि रवी मंगळ अंगारक दोष, कारण का रवी राजा आहे तो प्रधान आहे, दोन्ही जर उग्र ग्रह एकत्र आले तर मानवी जीवनावरती खूप परिणाम त्याचा होतो, आणि ग्रहांचा परिणाम होतो का, तो 100% होतो. मी कित्येक कुंडल्या बघितल्या सांगतो मुलींनाच, तुम्हाला पीसीओडी आहे, मुलांना सांगतो तुम्हाला अमुक हा त्रास आहे, शुक्र बाबा आहे माझ्याकडे, कारण संततीवरती पण खूप जण येतात, कारण प्रत्येकाचे प्रश्न, जेवढे व्यक्ती तेवढे त्यांचे प्रश्न अलग अलग असतात. संततीचा प्रश्न घेऊन आले तर मला पण काय बघायला लागतं त्यांचं, बाबा दोघांच्या कुंडल्या मला बघायला लागतात, कारण का एकाच्या कुंडलीवरून सांगू शकत नाही, मुलीच्या कुंडलीवरून मी सांगू शकत नाही की बाबा ह्याच्यात दोष आहे, मुलाच्या कुंडली सांगू शकत नाही ह्यात दोष आहे. ते तर मेडिकल ठरवायचं काम करतच, पण मेडिकलच्या बाहेर सुद्धा एक जग आहे हे तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे माझ्यापाशी कित्येक जिवंत उदाहरणं आहेत अशी, जे स्वतः आपल्याकडून झालेले. मेडिकलमध्ये दोघांनाही काही दोष नाहीये, मग अपत्यकारक नाही. कित्येक असे कपल आहेत की यांना दोष काहीच नाहीत मेडिकल दृष्टी, पण तरी पण राहत नाही का, त्यांचा कौटुंबिक असणारा पितृदोष. आता काही लोक मानतात, काही लोक मानत नाही पितृदोषावर. तर मी कित्येक लोकांचे पितृदोष केले आहेत जेणेकरून त्यांना परत आपत्ती झाली आहेत. ती महाराजांची कृपा, किंवा आपण दोष शमण्याचं काम करतो. मी काही डॉक्टर नाही किंवा मी काही देव नाही, मी फक्त दोष त्यांचा क्षमायचं काम केलं, आणि त्यांना फळ त्यांनी पण श्रद्धा ठेवून केलं. महत्वाचे परत काम कुठाला श्रद्धेवर, तुम्ही श्रद्धा ठेवून काम कुठलेही कर्म करा, तुम्हाला यश फळ मिळतच. कालसर्पदोष काय असतो? कालसर्पदोष म्हणजे काय असतं, तर कालसर्प राहू आणि केतू एक कुंडलीचा एक भाग असतो. कुंडली तुम्हाला मला दाखवलं असतं. एक कालसर्प म्हणजे काय असतं, एक म्हणजे राहू आणि केतू दोघांची प्रतियुती म्हणजे काय, तर राहू जर प्रथम स्थानामध्ये असेल तर केतू सप्तमात असतो. हे दोघांचे समोर असणारे स्थान. मग सप्तमात जर राहू असेल, सप्तमात जर केतू असेल, लग्नात जर राहू असेल तर त्याच्या एकाच बाजूला म्हणजे 8, 9, 10, 11 आणि 12 ह्या स्थानामध्ये सर्व जर ग्रह असतील, एका बाजूला कुठलाही ग्रह नसेल तर तो पूर्ण कालसर्प. असं काय नाही की प्रथम स्थानामध्ये कुठेही फिरू शकतो, तर तो पूर्ण कालसर्प. आणि अर्ध कालसर्प म्हणजे काय, तर फक्त चंद्रच तिकडा असतो, तर तो अर्ध कालसर्प. अजून बाबा 1-2 ग्रह अशुभ असतील इकडं तिकडं, तर प्रत्येक स्थानगत म्हणजे त्यांची बरोच कालसर्पाचे प्रकार त्यांनी सांगितले. कालसर्पामुळे काय परिणाम होतो? कालसर्पामुळे परिणाम म्हणजे काय होतो, तर आपल्या आरोग्यावरती आणि आपल्या असलेल्या आलेल्या तोंडच्या, म्हणजे नाही का आपण एखादा म्हणतो माझं तर काम होणारच आहे माझं काम, पण ते काम अचानकपणे होत नाही. त्यासाठी आपल्याला राहू आणि केतू समजून घेतले पाहिजे. राहू म्हणजे काय आणि केतू म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती राहू केतू निर्माण कसे झाले. अमृत प्राशनाच्या वेळेस सुदर्शन सोडलं, एका धडाचे 2 भाग झाले. शिर म्हणजे राहू, धड म्हणजे केतू, हे 2 भाग झाले. पण त्यांनी अमृत प्राशन केल्यामुळे दोन्ही जिवंत राहिले. मग राहूला काय केलं, राहू हा भ्रम आहे, राहू हा भ्रमाचा कारक आहे, म्हणजे माणसाला भ्रम देतो. राहू हा म्हणजे अंधाराचा कारक, जिथं अंधार असतो, जिथं घाण असते, तिथे साम्राज्य राहूला पाडलं, देवाने त्याला बाजूला टाकल्यामुळं वाईट थोडक्यात त्याला वाईट टाकलं ना. मग राहू काय करतो, राहू केतू त्या रवीला आणि तुमच्या चंद्राला ग्रहण लावण्याचं सामर्थ्य राहूत आहे. मी त्या ग्रहांना ते ग्रहण लावतो, तो इतक्या तेजस्वी ग्रहांना, मग त्याकडे ताकद आहे का नाही, तर 100% आहे. तर जीवनावर परिणाम होतो का, 100% होतो. आणि केतूला काय केलं, केतूला गुरुनं सगळे आपले म्हणजे जे काय असेल चांगली शक्ती, मोक्ष वगैरे प्रदान केलं. तर राहूकडं कारकत्व काय येतं, तर सर्व काय असेल घाण 2 नंबर हे व्यवसाय त्या राहूकडे येतात. आणि केतूकडे काय येतं, मोक्ष, संतती, स्थिरता, हे दोन्ही ग्रहांकडे येतं. मग ह्या राहू आणि केतूमुळे काय होतं,
भ्रम निर्माण होतो. भ्रम म्हणजे राहू. हम्म. मी तुम्हाला वाटतं की आता माझं काम होणार आहे झालं जमाय, उद्या मला सगळं होणार आहे माझं, आणि तुम्ही तिथे गेला की काहीच नसतं, तुमचं काम होत नाही. बरोबर. ह्याला म्हणायचं कालसर्प. बर. कालसर्प म्हणजे त्याची देवताच आहे. हा. प्रथमतः नाग देवता आहे आणि राहू आणि केतू त्याचं हवन असतं, त्या ग्रहांचा दोष कमी होतो. बर. आता ह्या सगळ्याचा कुंडली ज्योतिषशास्त्र सगळ्याचा मुलांचं करिअर निवडताना उपयोग होऊ शकतो का? एखाद्या मुलानं करिअर कशामध्ये करावं, त्याचं करिअर कशात चांगलं आहे? हो, नक्की नक्की नक्की. कारण प्रत्येक स्थानावर तुम्हाला मागे सांगितलं, प्रत्येक स्थानावरती कुंडलीचं असं भ्रमण असतं. प्रत्येक स्थानावर प्रत्येक गोष्ट बघितली जाते. दशम स्थान म्हणजे माणसाचं कर्मस्थान आणि लाभस्थान म्हणजे मिळणारा आयुष्याचा लाभ, एखादं स्थान त्याला म्हणतो आपण. दशम स्थानाच्या ग्रह जर कुठले असतील त्याच्यावरनं करिअर नक्की, किंवा कुंडली तुमचं मंगळ कुठं आहे, शुक्र कुठं आहे, दशमात कुठले ग्रह आहे, दशमेश कुठं आहे, तो किती अंशात आहे, त्याला व्यवसाय करावा की बाबा नोकरी करावी, त्याने कुठला व्यवसाय करावा, नोकरी करायचं तर शिक्षण करताना कुठल्या ह्याच्यात करायचं, इंजिनिअरिंग करायचं, डॉक्टर करायचं किंवा लॉ करायचं, का त्यानं बाबा अग्रिकल्चर करायचं, का त्यानं पशु डॉक्टर वैद्यकीय व्हायचं, काय करायचं, ती प्रत्येक गोष्ट 100% ठरली जाते. बर. मग अशा गोष्टी घडतात की मुलांना टेन्शन येतं. आता जी घटना झाली, वडिलांनी मुलीला मारलं, त्यात मुलीचा मृत्यू झाला, त्या गोष्टी त्यानं कमी होऊ शकतात का? हो, नक्कीच. आता त्याच्यावरती पिक्चर पण किती निघालेत ना. हो हो हो. की मुलाला जे आवडतं ते त्यांना करू द्या. हा, तुम्ही लादू नका. थोडक्यात मी ज्योतिष असताना की माझा मुलगा ज्योतिष व्हावा. हा. तू आत्तापासून म्हणतो मला कॅम्प्युटर इंजिनियर व्हायचंय. हा. माझी मुलगी म्हणते मला पहिलवानच व्हायचंय. बर. तर मी नाही त्यांना म्हणायचं की होऊ नको म्हणून. कारण मी जर त्यांच्यावरती लादलं तर आजकालच्या खानपान आणि असणाऱ्या आपल्या भौतिकच्या वातावरणामुळं डिप्रेशन हा विषय खूप मोठा आहे. बरोबर. म्हणजे पहिलं मानसिकता चेंज, साठी बुद्धी नाट्य आपण ज्याला म्हणायचो, तो काळ होता जुना. साठी बुद्धी नाट्य म्हणजे थोडक्यात काय तर सायकिकपणा. हो हो. तो त्या काळ होता. आजकाल तरुण मुलांना सायकिट्रिस्टची गरज पडते, लहान मुलांना सायकिट्रिस्टची गरज पडते. हे दुर्भाग्य आहे. ह्याला कारण मग असं सांगितल्याप्रमाणे आई वडील दोघे स्वच्छंदी किंवा स्वकमाई मुलांकडे ट्युशन लावलं, त्यांना काय वाटतं मुलाच्या मला ट्युशन लावलं, मुलगा पाळणा घरात टाकला, सगळं त्याला संपलं, मी सांभाळतो, मी त्याला जन्म दिला, मी त्याला पैसा पुरवतो म्हणजे झालं. तर लहान मुलांना पैसा म्हणजेच काय माहित नसते खरं तर. बरोबर. थोडक्यात एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कुठलाही पक्षी, आता सर्वसामान्य पक्षी म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य समाजासाठी एक कोंबडी धरून चाला, ती पिल्ल पंखाखाली घेते किंवा एखादी पिल्ल हरवली ती परत घेऊन येते, किंवा कुत्री असेल ते तोंडात धरून फिरते. मी त्या पिल्लांना किंवा ह्यांना काय माहित असतं का की अन्न म्हणजे काय, तर त्यांचं निर्भर कोणा असतं? आई वडिलांवरती, आईवरती, किंवा असणारा थोडक्यात आपण मानुष माझं म्हणतो आई वडिलांवरती. तर तुम्ही आई मुलांना पैसा पुरवलं म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही त्यांना प्रेमानं जवळ घेऊन त्यांना दोन गोष्टी समजून सांगून संस्कार केले पाहिजे त्यांच्यावरती. संध्याकाळी रोज रामरक्षा, शुभम करोती, जसं आपल्या काळात आपल्याला कंपल्सरी म्हणायला लावायची, संध्याकाळी 6 वाजता दिवा पुढे दिवा लावा. बरोबर. आजकाल मुलांना देव ओळखता येत नाही, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. श्रीकृष्णाची मूर्ती आणली की ती पोरगं पोला आई जातं, आई गुरुजींनी श्रीकृष्णाची मूर्ती मागितली, मला दे का तेवढी. माहित नाही. म्हणजे त्याला खीच जर तुम्ही शिकवलं नाही, संस्कार जर घडवलं नाही, तर तुम्ही कसं काय. बरोबर. आज उच्च शिक्षण नावाखाली तुम्ही हॉटेलिंग करताय, काय दुर्व्यसन करतात, कपल सुद्धा. मग संस्कार तुमच्या मुलांना अपसरच होणार. बरोबर. मग तुम्ही त्यावेळेस त्याला बोलू शकत नाही, कारण तोच म्हणतो आजकालची मुलं इतकी उघड आहेत की तेच बोलतात, तुम्ही काय केलं तर आम्ही शिकवणार तुम्ही आम्हाला. बरोबर. मग ही मुलं तुमच्या मरणात तर तुम्हाला कशी पुजणार किंवा कशी तुमच्याशी एकरूप राहणार, तुमची स्मृती कशी काढतील ती. बरोबर. फक्त तुम्ही पैसा पुरवला म्हणजे झालं असं नाही ना. बरोबर. तुम्ही आता सांगा त्यातनं एक मला हे आठवलं की शुभं करोती, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र असतील किंवा कुठलंही स्तोत्र असेल, महामृत्युंजय मंत्र, महामृत्युंजय मंत्राबद्दल तर खूप सांगितलं जातं की म्हणजे मृत्यू सुद्धा थांबवता येतो महामृत्युंजय. अगदी बरोबर आहे. मंत्राची ताकद खूप आगाध आहे. बीज मंत्र आहेत, मंत्राचा प्रकार आहेत, बीज मंत्र आहेत. बीज मंत्र म्हणजे काय, तर बीज मंत्र इतर तर कधी म्हणता येत नाहीत. बीज मंत्र आपण जेव्हा ठराविक साधने उपासनेला, थोडक्यात पहिले विषय समजून घ्या, साधना वेगळी आणि उपासना वेगळी. साधना म्हणजे रोज केली जाते निस्वार्थी भावनानं ती साधना, की आमचे वडील रोज जाऊन देवाला पाया पडू द्यायचे, त्याशिवाय अन्न प्राशन करत नव्हते,
किंवा माझे वडील रोज जाऊन देवाला पाणी घातल्याशिवाय कधी सुद्धा जेवत नव्हते. ही त्यांची साधना झाली. बर. ती काय मिळावं म्हणून करत नव्हते. हा. आणि आजकाल जी उपासना आपण करतो ती काहीतरी तुमचा हेतू ठेवून तुम्ही उपासना करता किंवा संकल्प सोडून उपासना करता. तुम्हाला मिळावं म्हणून केली जाणे उपासना. उपासना म्हणजे काय, तर ठराविक गोष्ट कुठल्या गोष्ट फळ मिळावं म्हणून मंत्र जाप स्तोत्र पठण ह्याला म्हणायचं उपासना. बर. आता थोडक्यात तुम्ही तर म्हणला मंत्राची ताकद रामरक्षा वगैरे, त्या मंत्राची ताकद खूप आहे. बीज मंत्राची कधी म्हणता येत नाहीत. रेग्युलर मृत्युंजय मंत्र म्हणा, वक्रतुंड म्हणा, हे जागतिक स्तोत्र आहेत. स्तोत्र तुम्ही कधीही म्हणू शकता, उपासना ते घेऊ शकता. बीज मंत्र तुम्ही म्हणू शकता. दोन्ही मंत्रांची ताकद जास्तच आहे. हा. आता थोडस शेवटाकडे येऊया आपण. जे प्रश्न लोकांच्या मनात असतात, आता जे लोक ज्योतिष मानतात, देव मानतात, भविष्य मानतात, त्या लोकांसाठी ह्या गोष्टी ते लोक बघणारच आहेत किंवा त्यांना ते पटणारच आहेत. जे लोक भविष्य मानत नाहीत, ज्योतिष मानत नाहीत, त्यांचा असा मुद्दा असतो की जर जगात एखादी वाईट गोष्ट घडणार आहे, भूकंप येणार आहे, महापूर येणार आहे, तर त्या गोष्टी ज्योतिष शास्त्रात कळतात का? जर त्या कळत असतील तर आपण ते थांबवू का शकत नाही? महायुद्ध होणार आहे तर ते का थांबवू शकत नाही? बरोबर. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मगाशी की जे लोक असं म्हणतात की ज्योतिषात जर एवढं कळत असतं मग पोलीस डिपार्टमेंट कशाला केलं असतं, विनाश, तर ह्या गोष्टीवर ज्योतिषाने केलेली भाकीत आहेत. हा. तर बाकीच्यावरती कुणाचा किती विश्वास आहे हे प्रत्येकाची गोष्ट आहे. जर तुम्ही मागचे जर 2-3 1 महिन्यापूर्वी जर गेला तर एक भाकीत केलं होतं ज्योतिष, 1-2 ज्योतिषांनी चांगल्या नामांकित ज्योतिषांनी भाकीत केलं होतं की बाबा विमान अपघात होणार आहेत, रेल्वे अपघात होणार आहेत किंवा बाबा नाही का युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, हे सांगितलेलं आहे ना. बरोबर. पण तुम्ही टाळत, तुम्ही म्हणाल मग टाळता कशी, तुम्ही टाळत का नाही? अरे हा 1% तुम्हाला सांगतोय, हा 1% आहे. तुम्ही जर का त्याच्याकडे जर का एखादा गोष्ट बाबा सगळे 100 नेते सगळी मंडळी आली, हा चला तुम्ही सांगितलं परिषद होणार आहे तर आम्ही त्याच्यावरती प्रयत्न करू, आम्ही त्यावरती काम करू, टाळायचा प्रयत्न करू, विमान अपघात होणार आहेत ना, तिथनं पुढे सगळी जी विमान यंत्रणा आहे आम्ही अलर्ट करतो, कुठले विमान चेक करून तिथनं पुढे पाठवू, तुम्ही विश्वास ठेवला? बरोबर नाही ना ठेवत तुम्ही विश्वास. पण तुम्ही जर विश्वास ठेवून एखाद्यावरती एखाद्या बाकीत खरं झाले, 10 ज्योतिषाची टीम नेमली, 15 ज्योतिष, त्याच्या संदर्भात तुम्ही केला, पुढचा येणारा काळ कसा येणार आहे कसा नाही ह्याच्यात मग तुम्ही त्या गोष्टी अलर्ट केल्या. रेल्वे दुर्घटना होणार, रेल्वे सगळी बाबा यंत्रणा सगळी टाईट केली, रेल्वे ट्रॅक व्यवस्थित चेक केले, सगळं केलं, विमान अपघात होणार आहे, ते युद्धजन्य परिस्थिती, सीमेवरती जर तुम्ही वाद नाही घातला तर त्या गोष्टी तुम्ही टाळू शकता. बरोबर. मग शेवटी थोडक्यात कुठे येऊन पडते सगळं विश्वास आणि श्रद्धेवरती. अगदी बरोबर. विश्वास. मी तुम्हाला पहिलेच काय म्हटलं, ज्योतिष हा मार्गदर्शक आहे ना की देव. आता अंधश्रद्धा इतकी समाजात पसरली की ज्योतिषा नावानं की माणसं आता आम्हाला फोन करतात, काका आमची म्हैस दूध दिना. बर. हो काका आमचं अमुक अमुक हरवले, हा त्यांची श्रद्धा आहे म्हणून ते फोन करतात. मी त्यांना हिनवत नाही. त्यांचा आमच्यावर जेवढा विश्वास आहे, काकांनी सांगितलं आम्हाला एखादी गोष्ट की आमची ते होणार आहे. बरोबर. मी त्यांची किती श्रद्धा आहे ही मला दाखवून देत नाही की मला त्यांना हिनवायचंय. मग ते आमच्यावरती एवढा विश्वास ठेवतात की मूल रडतंय, काका दोन दवाखान्यात आणलेला आहे पण मूल काही खात नाही पित नाही, पण आम्ही एखादा उपाय सांगितलं त्यांना फरक पण पडतो, मूल झोपतं, मूल शांत होतं. मग तुम्ही या गोष्टीला काय म्हणसाल? मग सांगितलं नास्तिक लोक काय काय ज्योतिष मानत पण नाहीत, कर्मावर विश्वास. मग कर्म म्हणजे काय? काय काय लोक देवाला पण मानत नाहीत, कर्माला मानतात. आम्ही कर्माला मानतो की आमच्या कष्टाला मानतो. बरोबर. हे सोशल मीडियावरती आता जास्त चालतं की कर्मा रिटर्न, म्हणजे कर्म रिटर्न. अहो कर्म म्हणजे काय आहे? कर्म म्हणजेच देव आहे. जिथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथं निगेटिव्ह एनर्जी पण आहे, ही विचार तुम्ही करा. जिथं पॉझिटिव्हिटी आहे तिथं निगेटिव्ह पण आहे. तुम्ही 100 माणसं जर एका ठिकाणी जमा केली तर त्यातली जर एखादी गोष्ट सांगितली तुम्हाला हा डोंगर उचलून आपल्या तिकडे नेऊन ठेवायचा आहे, तिथले सगळ्यांचं एकमत होऊ शकत नाही. तो म्हणणार आपण काय करू, थोडा थोडा डोंगर नेऊन ठेवू. जी श्रद्धा लोक ती काय म्हणणार, मी हनुमंताचा उपास करतो, योग त्यानं काय उचलून नेलता पर्वत, आपण तसं काहीतरी करू. दोघं तिघं काय म्हणणार, नाही आपण असं एखादं मशीन तयार करू की बाबा त्यातनं काय अजून उचलून ठेवता येईल का, अखंडच न धक्का लागता. बरोबर. किती पैसा खर्च होतो. एक जण काय म्हणणार, डोंगर कशाला उचलायचा आहे, हाही तर चांगला आहे ना, तुम्हाला काय डोंगरापासून त्रास आहे का? बरोबर. आपण त्याच्या वन संवर्धन करू, प्राणी पक्षी, म्हणजे प्रत्येकाची विचारसरणा वेगळी असते. बरोबर. काका बरेच जण असं पण म्हणतात की म्हणजे आता त्याच्याबद्दल बोला तुम्ही विचारा, मला सोपं झालं सांगा. ओके. ज्योतिषशास्त्र वगैरे असतात, त्याच्याबरोबर अजून काय काय गोष्टी असतात, करणी वगैरे. तर कसं होतं की करणी म्हणा किंवा भूतबाधा म्हणा, प्रेतबाधा म्हणा, ह्या गोष्टी आहेत का, तर कुठंतरी मी त्याला सपोर्ट करत नाही. काळी जादू पण त्याच्याबद्दल काळी जादू, तर ह्या गोष्टी मी नाही म्हणून सांगेन. बर. पण काही लोकांना असे अनुभव आहेत की
मला अमुक अमुक केल्यानंतर मला फरक पडला. मग अशा परत विषय कुठे आला, परत प्रत्येकाच्या अनुभवावरती श्रद्धेवरती आला. हो. बाबा काका मी अमुक अमुक जागेवरती मग सांगितल्याप्रमाणे मुलाला सगळं मी औषधोपचार करून बसतोय, पण मला फरक का पडत नाही. पण आम्ही सांगतो अमुक अमुक उपाय करा, हा उतारा का दृष्ट काढा, त्याला फरक पडतो. तर मेथी आहे की नाही, त्याला का फरक पडला ह्याला तुम्ही सांगितलं. बरं ते लहान मुलं ती म्हणता किंवा त्याचं आत्मबल वाढवलं तुम्ही, की तुम्ही बाबा मग सांगितलं अंगाची पुढे घ्या, त्याला मला फरक पडतो, माझे विल पॉवर पॉझिटिव्ह. पण ते लेकरू असतानाच लहान आहे, त्याला काहीच माहित नसतं चांगलं वाईट, ते निस्वार्थ आहे. बरोबर. पण त्याच्यावरून आपण एखादा उतार टाकला किंवा लिंबू किंवा आपण काही लिंबू म्हणत नाही, काय म्हणत नाही, आपण भर घालत नाही त्याला. पण बाबा काय आपण सांगितलं दृष्ट काढ, एखाद्या जुन्या पदरानं दृष्ट काढायची आई, तर मूल लढायला थांबायचं. मग ते कसं शक्य काय, त्याला आत्मिक पॉवर. म्हणजे मी सांगतोय काय, जिथं निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी हा इफेक्ट काम करते. जिथे चांगली आहे तिथं वाईट पण आहे. पण माणसाला अशा वेळेस काय करायचं, तर बोंधूंकडे न वळता बोंधूंकडे वळायचं नाही. कोंबडं बकरं अंड उतारा पातार ह्याच्यावर पैसे घालवायचे नाहीत. अंगात येणं त्याला तर माझा साप विरोध आहे. तुम्ही काही म्हणा, म्हणजे मग काय आता ह्याच्यावरती खूप मोठे आहेत बाबा, स्थापणूक वगैरे करणारे आहेत भरपूर लोक आपल्याकडून नाव घेतात. ते त्यांची प्रत्येकाची व्यक्ती श्रद्धा आहे, प्रत्येकाला अनुभव आहेत आलेले. पण वैयक्तिक माझं म्हणसाल तर ह्या अंगारा दुपाऱ्यावरती जास्त करून माझा कोंबडं बकरं लिंब ह्याच्यावरती म्हणजे माझा विश्वास नाही. बरोबर. का तर मी एक तज्ञ ज्योतिष आहे. पण ह्याच्यावरून काय काय लोकांना फरक सुद्धा पडलेत, हे पण तेवढंच खरं. बर. म्हणजे आपण नाकारू पण शकत नाही, स्वीकारू पण शकत नाही. फक्त माणसाने लोकांना बळी पडू नका. थोडक्यात आता चालू ट्रेंड आता आलाय, म्हणजे आपल्याला काय सांगायचं नाही कोणाचं. बाबा मी भरपूर बैलगाडी क्षेत्राची मी जेव्हा लाईव्ह बघतो किंवा काय काहींच्या मुलाखती बघतो किंवा काय काय लोक असं मी चर्चा ऐकतो की ह्यानं बैलाला लिंबू केलं, ह्यानं बैलाला फाटी पुजली, बैलाला असं केलं तसं केलं. तर असं असू शकतं का, असं होऊ शकतं का? तर मी सांगेन असं काही नसतं. आणि असतं पण. बर. अनुभव पण आलेत, अनुभव पण लोकांना भरपूर आलेत. आणि म्हणजे आहे पण आणि नाही पण, ह्या तुमच्या वैयक्तिक म्हणण्याचा विषय आहे. फक्त तुम्ही त्या गोष्टीने बळी पडू नका की माझा बैल चांगला पळावा म्हणून मग एखाद्या बुंदूकडे जायचं, एखाद्या साधूकडे जायचं किंवा एखाद्या काय म्हणतात त्याला बुवाकडे जायचं. मग त्यानं सांगायचं मला तुला लिंबू देतो, तुला एम करतो त्या करतो, ती असं कर तसं कर, मग तुझा बैल लय पळल. मग तिच्या पायात तुम्ही 10-15 हजार रुपये खर्च करता, काय काय 20-25 हजार रुपये खर्च करतात. पण बैल काय पडत नाही, फरक पडत नाही. मग परत त्याच्याकडे जायचं. मग तो म्हणतो नाही माझ्यापेक्षा अजून कोणतरी पॉवरफुल तिथं होता, अजून खर्च करायला लागेल त्याला. मग असलेला कुठे तुम्ही बळी पडू. बरोबर. काका, असा कधी अनुभव आला का की तुम्ही ज्योतिष सांगितलं, तुम्ही एखादी भविष्यवाणी केली आणि ती खरी ठरली तंतोतंत? हो, असे अनुभव आलेत का? अनुभव मला आले आहेत की बाबा मी एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला मी सांगितलेलं आहे आणि त्या घटना घडल्याची माझ्याकडे कित्येक उदाहरणं आहेत. बर. राजकारणी लोक येतात का कधी? राजकारणी तर येतात. पण राजकारणाचा विषय कसा होता माहितीये का, मी त्यांना वैयक्तिक त्यांच्या स्वतःचा वैयक्तिक प्रश्नांतर बघतो. किती शितानं किती मतानं ह्या संभ्रमात मी पडणारा माणूस नाही, कारण मला फॅमिली लाईफ आहे. मी तुम्हाला सांगतो तर माझ्याबरोबर शिकलेल्या लोकांचं म्हणजे सांगत नाही किंवा उदाहरण सांगत नाही किंवा काय नाही, माझ्यासोबत शिकलेल्या लोकांची ऑफिस आहेत मोठी मोठी. मला कित्येक लोक आहेत माझ्याकडे. तुम्हाला काय सांगितलं शिक्षण क्षेत्रातले तुमच्या जो तुम्ही जज म्हणा किंवा ते भरपूर लोक, अगदी पोलीस ऑफिसर्स आहेत, आय टी क्षेत्रातले खूप लोक आहेत. का तुम्ही ऑफिस का टाकत नाही? पण मी त्यांना काय सांगतो माहिती का, ऑफिस टाकलं की प्रोफेशनल आलं. प्रोफेशनल आला की मागे चार्ट आला, एवढ्या पर्सनल एवढे पैसे, तेवढ्या पर्सनल तेवढे पैसे. मी एक माझं उदाहरण सांगतो तुम्हाला. आजपर्यंत आमचा वडील परंपरा आमचा व्यवसाय असल्यामुळे मी कुंडली बघितल्यानंतर तुम्ही दिली दक्षिणा घेणारा माणूस आहे. का तर महाराजांच्या कृपेनं, मी तुम्हाला पहिले सांगितलं, महाराजांच्या कृपेनं, श्रीरामाच्या कृपेनं, बाबा दत्त महाराजांच्या कृपेनं मला आमच्या वडिलोपार्जित एवढं आहे की आहेच. म्हणजे मी त्याच्यावरती श्रीमंत नाही किंवा गजाग नाही किंवा माझे 10-12 फ्लॅट 10-12 गाड्या असलं काय नाही, पण मी खाऊन पिऊन सुखी फॅमिली माणूस आहे मी. बरोबर ना, की मला पैसा आहे, मला पैसा कमवायचा नाही, मला मार्गदर्शन करायचंय. आणि ज्योतिषशास्त्र ही पहिली गोष्ट म्हणजे समाजात पैसा कमवायसाठी नाहीच. हे लोकांनी समजून ज्योतिषा समजून घेतले पाहिजे. तुम्ही तुमच्या अर्थार्जनापुरतच लोक तुम्हाला देतील, एवढंच घ्या. आणि आजकाल काय झालंय, माणूस पोरला खाली 50 रुपये ठेवतो. तुम्ही जर तज्ञ असाल तर तज्ञ माणसाकडे असताना माणूस 100-200 रुपये ठेवून जातोच. मग दुसरं तुम्हाला किती लागतात पैसे? असे 4 माणसं झाली तरी 200 रुपये 1000 रुपये झाले. म्हणजे व्यक्ती मी कोणा हिनवत नाही किंवा काय करत नाही किंवा माझं पण सांगत नाही, पण बास की माणसाला अर्थाच्या आपण कमवा, तेवढंच कमवा. मग लोक किती म्हणतात की तुम्ही ऑफिस टाका काका किंवा असं करा तसं करा, तुम्ही एक चार्ट, तुम्ही काय काय लोक तर असं म्हणतात की अरे हे पैसे घेत नाही म्हणजे काय येतं करा. ते एक असतं की जो जास्त पैसे घेतो तो जास्त शहाणा.
हा हम्म. ह्या येतं का हो? मग आता रत्न म्हणा, आता रत्नांचा विषय सांगायचा. आता पैशावर विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. हा. आता मी पण रत्न देतो लोकांना. म्हणजे रत्न आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे असतात, त्याचा काही विषयच नाही. कुठलाही जण म्हणतो माझ्याकडे रत्न चांगलं, पण त्यातलं तसा विषय नाही. पण रत्न चांगले, पण ह्या रत्नांची चौकशी माझ्याकडे असे कित्येक लोक आहेत की माझ्याकडून घेऊन बाहेर चौकशी केली त्या रत्नांची, त्याची किंमत त्यांना कितीतरी पटीने जास्त सांगितली गेली. पण त्या लोकांना शंका काय ती माहिती का माझ्यावरती, तर मी त्यांचा रेट कमी ठेवलं म्हणल्यावर खोटं आहे का काय? आयला एक कसं काय बरं एवढं परवडतं. आणि मी तर किंवा अमुक दुकानात गेलो किंवा अमुक दुकानात गेलो, त्यांचे रेट एवढे होते की बाबा 4,000 आणि 5,000 रुपये कॅरेट, आणि हा का 12,000-13,000 रुपये कॅरेट. म्हणजे ह्यात काय किंवा कितपत खरं आहे हे तपशीसाठी सुद्धा किती लोकांनी केलंय. मग तिथनं पुढे त्यांनी परत मला फोन करून त्यांच्या पाहुण्या रावळा नातले त्यांच्यासाठी रत्न नेलेत नाही का. बरोबर. म्हणजे माणसांना कसं वाटतं की मी पैसा खर्च केला म्हणजे मी लॉयल लोकांकडे गेलो. पण विषय माझ्याकडे म्हणणं कायमस्वरूपी असतं की तुम्ही जेव्हा तज्ञाकडे जाता किंवा बाबा ज्या असं तुम्ही व्यक्तीकडे जाता की तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे, त्या व्यक्तींना कधी तुम्ही पैशात तोडू नका. बरोबर. त्या व्यक्तीकडे तुम्ही श्रद्धेने जावा. बरोबर. आणि त्यासोबत प्रत्येकानं माझी एक विनंती की प्रत्येकानं संस्कारित राहावं आणि उपासना करावी. नक्कीच. मी म्हणत नाही की तुम्ही साधना करा, कारण साधना ही लॉंग येते. मला सांगितलं दररोज देवाला पाणी घाला, दररोज उपासना करा. एखाद्या कुठलं तुम्ही जप करा, तुमच्या गुरुजींना विचारा, ज्योतिषांना तुमच्या विचारा पंचमस्थानात तुमच्या कुठला ग्रह आहे, कुठली राशी आहे, पंचमस्थानावरून आपलं कुठल्या देवाची उपासना करावी ठरलं जातं कुंडलीवरून, किंवा अजून भरपूर ग्रह आहेत त्याच्यावरून बघितलं जातं. त्या देवाचं विचारा बाबा मी कुठल्या देवाची उपासना करू. मग ते देवाची तुम्हाला सांगतील बाबा गुरुजी बाबा तुम्ही गणपतीची उपासना करा, देवीची उपासना करा, तुम्ही गुरुची उपासना करा, महाराजची उपासना करा. ते तुम्ही उपासना कंटिन्यू चालू ठेवा किंवा जप करा, नामस्मरण करा. नामस्मरणाला भरपूर ताकद आहे. माणूस म्हणतो नामस्मरण मग मी आंघोळ केली नाही, मी देवापाशी गेलो नाही. मी तर म्हणतो नामस्मरण चराचरात आहे, देव प्रत्येक ठिकाणी आहे. बरोबर. लात मारायचा देव निघाला होता, हिरण्यकशिपूचा वध झाला, त्याचा विषयच नाही, सगळ्यांना कथा माहिती आहे. जर चराचरात देव आहे तर तुम्ही बाथरूमला जावा किंवा कुठे जावा ते तुम्ही जप करा, नामस्मरण चालू ठेवा ना. बरोबर. नामस्मरणाने तुमची साधना वाढते, उपासना वाढते, तुमच्या मागे एक निगेटिव्हिटी चांगली राहते, पूर्णपणे जाते आणि पॉझिटिव्हिटी जास्त येते. बरोबर. नामस्मरणाने आपली व्हील पॉवर वाढते. नक्कीच. आता ह्याच्यावरचं एक उदाहरण तुम्ही ब्रॉडकास्ट मध्ये घ्या किंवा घेऊ नका, ह्याच्या पुढचं उदाहरण तुम्हाला एक जस्ट सांगायचं म्हणून राहतो. तर थोडक्यात पैसा कसा काम करतो किंवा माणूस म्हणता व्हील पॉवर कसं काम करतं, तर हे जिवंत उदाहरण म्हणजे असणारे आपले माननीय शरद पवार. माणूस काय म्हणतो ते पैशाच्या जीवावर जगतात, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्याकडे खर्च करायला ताकद आहे, हेलिकॉप्टर काय काय भरपूर कल्पना आहेत, कॅप्टन रक्त बदलू काय करतात. पण असे किती नेते मंडळी होते किंवा किती श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे पैसा आघात आहे, जे हृदय सुद्धा दुसऱ्या बसू शकतात लोकांचं. असे कित्येक दी त्यांची ती सुद्धा गेलेत. का बरं गेलेत? अहो ते घाबरलेत, व्हील पॉवर त्यांची कमी झाली. बरोबर. आणि हा व्यक्ती असं त्याच्याकडे व्हील पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे ना, नक्कीच की भरपूर व्हील पॉवर स्ट्रॉंग आहे. व्हील पॉवर वरती एवढं शरद आजारापासून दुसणारा माणूस म्हणजे शरद पवार. बरोबर. त्याबद्दल आपण त्या राजकारण वगैरे सगळं बाजूला ते बाबा मी नेता म्हणून किंवा त्या पक्षाचं मी कुठलंही नाव घेत नाही, पण एक मी व्हील पॉवरचा आयडल मानतो मी त्यांना. वा, नक्कीच. बरोबर. का तर तो माणूस फक्त आणि फक्त व्हील पॉवरवर जेवण ह्याच्यावरती एवढं आजारांना झुंजतोय. तर तुम्ही सर्वसामान्य माणूस आजारावरती झुंजणं एवढं सोपं नाही. माणसाला ठेच लागेल तर माणूस अटॅक ना मरतो घाबरून. दवाखान्यात काय काय जण कोरोनाच्या काळात काय झालं, मशिनरी बिशनरी बघितल्या कधी बघितलं नाही ना, तर घाबरून खूप लोक गेलेत. बरोबर. मग माणसाला व्हील पॉवर महत्वाचे आहे. मग व्हील पॉवर वाढवायचं काम कधी करतं, आपल्या जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यावेळेस, जेव्हा तुमच्यासाठी तुम्हाला उपासना साधना ही करणं गरजेचं आहे. नामस्मरण तुम्ही केलं पाहिजे. काका, ह्या सगळ्यानंतर एक असा प्रश्न आहे की ज्यावेळेस घरातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन होतं, आई वडील असतील किंवा कोणी असतील, तर त्याच्यामध्ये एक दोन समज आहे की पितरांचा फोटो घरात लावावा की न लावावा, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अरे छान प्रश्न विचारला. म्हणजे माझ्या मनातलं मला खूप दिवस झालं बोलायचं त्या विषयावरती. बाकीच्यांचं मला माहित नाही, पण आई वडिलांच्या बद्दल तर मी नक्कीच बोलू शकतो. आई वडील आपले देव आहेत, माणूस गुरु मानतात किंवा काही म्हणतात, बरोबर आहे का? आपण त्यांना आपलं सर्वस्वच मानतो. मग जर ते त्यांच्या पश्चात काही म्हणतात त्यांचा फोटो लावू नका, तर मी विचारतो का लावू नये? तर ह्याचं उत्तर आहे की लावावा. का?
तर त्यांच्या प्रतिमेच्या रूपानं त्यांची स्मृती आपल्यात असण्याचा भास, बरोबर, हा आपल्याला कायम सोबत असणारा आशीर्वाद प्रेरणा मी पण आहे देत राहते आपल्याला. हा, म्हणून द्यावा. थोडक्यात एका समजा आता थोडक्यात माझी आई गेलेली आहे किंवा तुमची पण आई गेली किंवा असं भरपूर वडील असतात कोणाचं काय असतं. तर आपण मला सांगा, एखादा आपण जेव्हा पूर्णपणे मेंदून मेंटली खचलेलो प्रत्येक असतो, हा. खचलेला असतो किंवा बाबा आपल्याला खूप स्ट्रेस आलेला असतो, तेव्हा माणूस कुठं जातो लहानपणी? आईकडे. आईच्या कुशीत जातो हो. किंवा वडिलांपाशी जाऊन रडतं, पण मोकळं करतं. बरोबर ना? मग त्या फोटो कशी आपण जाऊन नुसतं तिथं बघितलं किंवा 10 मिनिटं बसलो किंवा तिथं बघितलं तरी सुद्धा आपल्याला वाटतं की नाही माझी आई प्रेरणा माझ्यापाशी मिळते. आहे. हा. आई किंवा आपण त्या फोटोशी संवाद जरी साधला तर बरोबर, आपलं मन हलकू शकतं, कारण आपण आई म्हणजे थोडक्यात आपण त्यांची संवाद कनेक्टेड आहे आणि बरोबर. त्यांचा आशीर्वाद आपल्यापाशी राहावा. मग मला सांगा, प्रतिमा लावण्यानं असं काय होतं हम्म. की काय काय लोक म्हणतात नाही त्यांचा सहवास वाढतो, पित्र आपल्याला त्रास देतात, हा, पित्र आपल्याला बरोबर, त्रास हो, देतात. हो, हो. पण तुम्ही मला सांगा, पित्र स्वच्छंदी आहेत, तो प्रतिमा लावल्यामुळे तुमच्याकडे बघतात हा, की प्रतिमा लावल्यामुळे त्यांचा वाद जास्त वाढणार आहे असं नाही काय? असं काही नाही. हा, तो जो अतृप्त आहे, हा. तो प्रेत युनिट गेलेला आहे, वासना युनिट गेलेला आहे, हा. तो मृत्यूनंतरच कळणार आहे आपल्याला. बरोबर, की आपण जरी मेलो तर कुठल्याही नंतर ते आपल्या कर्मात होतं किंवा नंतरचा भाग आहे. बरोबर, पण तो स्वच्छंद आहे, तो तुम्हाला फोटो लावा आता लावू नका, तुम्हाला तो त्रास देता म्हणल्यानंतर देणार देणार नाही द्यायचं म्हणलं नाही ना, बरोबर. नाही देणार आहे. हा. पण उलटा आहे वडिलांचे फोटो हा मी सांगतो मला लादू नका. हा. माझ्या आई वडील आहेत, माझ्या श्रद्धा आहे, मी फोटो लावणार. पण तुमच्या पश्चात तुम्ही मुलांना सांगू नका की हे माझ्या आई वडील आहेत, लाव फोटो त्यांना संस्कार द्या. हम्म. मी म्हणत नाही की त्यांना, पण त्यांनी लावायचं न लावायचं त्यांचा पुढचा भाग आहे. त्यांच्यावरती. हा, कारण काय काय तर असे आहेत भाग की जिवंत असताना आई वडील आता घालणार आहेत, त्यांना अन्न करून मारणार आहेत, त्यांना वेळेतनं खायला घालणार आहेत आणि मेल्यानंतर आम्हाला फोन करून विचारणार, अहो काका तुम्ही फोटो लावायचा का नाही? तुझी इच्छा असतं लाव ना, तर जीवनपणे त्यांना नीट बघितलं फोटोत काय नीट बघणार आहेस. बरोबर, हा विषय पण आहे ना. हा, थोडक्यात माणूस काय करतं, आता आम्ही दशक्रिया विधी वगैरे सगळं करतो, हा. तर किती लोक म्हणतात तुम्ही दशक्रिया विधी करता, मृत्यूनंतरचे विधी करता, मग तुम्ही शुभ कार्य पण करता. हा. हे असं कसं? हा, हा, कारण हा. भरपूर लोकांचा समज आहे ना. हो, बरोबर. आम्हाला जे प्रश्न शुभ कार्य पडतात, करतात ते ते अशुभ दशक्रिया विधी कार्य. करत नाहीत. हा. पण तुमच्या माहितीकर सांगतो, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 16 संस्कार आहेत. हो, त्यातला अंत्यविधी हा आपला शेवटचा संस्कार आहे. संस्कार आहे. मग जर का तुम्हाला प्रथम संस्कारापासून जर ब्राह्मण लागतोय तर अंत्यविधी हा संस्कारच आहे ना आपला. बरोबर, मग असं कुठं लिहिलं की तो विधी दुष्कर्म आहे किंवा तो पापित विधी आहे. हा, बरोबर. अशा समाजात किती ब्राह्मण आहेत दुष्कर्म करून सुद्धा विधी पाठ करणार आहेत. हो, पण असं कुठं नाही ना किंवा ते अंत्यविधी केला म्हणजे ब्राह्मण शुभ कार्य करू नये. हा, हा संस्कारातलाच एक भाग आहे, 16 संस्कारात भाग आहे. तो माणसानं उलट श्रद्धा ठेवून तुम्ही करता. कारण का काही किती ब्राह्मण मी शुभ कार्य करतो, मी तसली विधी करत नाही. हम्म. आता तू फक्त म्हणजे आमचा अंदाज समाग होणार आहेस का, दुःखात होणार नाहीस का? बरोबर. मग तुम्ही आम्हाला मार्गदर्शक विप्र म्हणून का निवडलं, पुरोहित म्हणून का निवडलं? तर तुम्ही आमच्या शुभ कर्मात तुम्ही आमच्या दुःखात सहभागी होऊन आम्हाला आधार द्यायचं काम करावं, आम्हाला चांगलं मार्गदर्शन करावं म्हणून आपण पुरोहित म्हणून निवडतो. बरोबर, ही महत्वाचं आहे. बरोबर. तर हे होते अभय कुलकर्णी काका. ज्योतिषशास्त्राबरोबर ज्योतिष हे एक शास्त्र आहे, थोडक्यात ते एक सायन्स आहे असं काकांनी आपल्याला सांगितलंय. या सगळ्या गोष्टी शेवटी येऊन थांबतात श्रद्धेवरती आणि आपल्या विश्वासावरती. त्यामुळं कदाचित ज्योतिषशास्त्रावरती तुमचा विश्वास असेल नसेल, पण त्या गोष्टींमधून मिळणारी जी पॉझिटिव्हिटी आहे त्यावरती काकांनी सगळ्यात जास्त भर दिलेला आहे. आणि काकांच्या एकंदरीत बोलण्यावरून हेच समजलं की ज्योतिषशास्त्र खरं असेल नसेल, पण ते माणसाला जगण्याची उमेद देतं आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करतं. काका या स्वच्छंदी गप्पांबद्दल सर्व ज्योतिषांनी तेच काम करावं, माणसाला पॉझिटिव्हिटीच द्यावी. नक्कीच. नाही की तुमचा निगेटिव्ह प्रश्न सांगून त्या माणसाला अजून खच्ची करावं आणि त्याच्याकडनं पैसे घ्यावेत. हा, म्हणजे तुम्हाला थोडक्यात घाबरून हा, तुमचं असं होणार आहे का तुम्हाला हे करा, असे करून पैसे घेऊ नका. चांगले तुम्ही अर्थार्जन पण त्या मार्गाने करा, तुमचं ते पोट पाणी चालतं तुम्ही करा. फक्त एवढं की भीती दाखवून लोकांना करू नका, उलट लोकांची प्रेरणा करा, पॉझिटिव्हिटी वाढवा, त्याची विल पॉवर वाढवा. एखादा आजारी बसल्याचं उठून तुमच्या पाया पडायला पाहिजे, एवढं तुमच्या पॉझिटिव्ह द्या. नक्कीच. म्हणजे काकांनी थोडक्यात आपल्याला सगळ्या बाबींवरती मंगळ असेल 7:30 असेल प्रत्येक विषयावरती आपल्याला सखोल मार्गदर्शन केलं आहे. आपली सखोल चर्चा झाली आहे, गप्पा झाल्या आहेत. या गप्पांसाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.